नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती म्हणजेच 2019चा म्हणजे त्याची जी लेखी परीक्षा होती सप्टेंबर 2021 साली झालेला जो पेपर आहे, तर तो आज आपण इथे संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पेपर जो आहे तर त्याचे जे 100 प्रश्न आहेत तर ते 100 प्रश्न जसेच्या तसे आपण यामध्ये कव्हर करणार आहोत। तर आत्ताची जी पोलीस भरती निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला या 100 प्रश्नांचा फायदा होणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया त्याच्या आपल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरतीच्या पेपरमधील प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता, काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणता पर्याय योग्यरित्या जुळत नाही, म्हणजे चुकीचा पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे। तर पहिला पर्याय काय दिलेला आहे, रत्नागिरीचे हापूस आंबे, तर हे फेमस आहेत, बरोबर आहे। औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर, तिथे काय प्रसिद्ध आहे तर हिमवृक्षाली प्रसिद्ध आहे, हे देखील बरोबर आहे। 3 मध्ये काय दिले, महाबळेश्वर, तर महाबळेश्वर आता इथे गोदावरी दिलेलं आहे, तर हे चुकीचं आहे, कारण महाबळेश्वर या ठिकाणी कोणती नदी वाहते तर कृष्णा नदी तिथे उगम पावते महाबळेश्वरला, आणि गोदावरी जी नदी आहे तर ती त्र्यंबकेश्वरला, म्हणजे हे 3 जे आहे तर ते आपले आन्सर असणार आहे। म्हणजे ही जोडी जी आहे तर योग्यरित्या जुळत नाही। आणि 4 मध्ये काय दिले, गागोदे रायगड श्री विनोबा भावे, म्हणजे बरोबर आहे, गागोदे रायगड जे आहे तर हे आचार्य विनोबा भावे यांचं जन्मगाव आहे, हे योग्य जोडी आहे। पण ऑप्शन सी मध्ये दिले महाबळेश्वर गोदावरी ही चुकीची जोडी आहे। पुढील प्रश्न क्रमांक 2, रत्नागिरी जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन्स आहेत। मी रत्नागिरी जिल्ह्याचा पेपर आहे त्यामुळे यामध्ये त्या संबंधित प्रश्न विचारलेले आहेत। तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण तुम्ही जर पाहिलं तर एकूण 18 पोलीस स्टेशन आहेत, जे की ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 18 पोलीस स्टेशन आहेत। पुढील प्रश्न क्रमांक 3, लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे। तर ऑप्शन दिलेत गुहागर, खेड, त्याप्रमाणे चिपळूण आणि रत्नागिरी। तर कोठे आहे लोकमान्य टिळक स्मारक, तर ते रत्नागिरी या जिल्ह्यात आहे, तेथे त्यांचा जन्म झालेला होता, चिखली रत्नागिरी या ठिकाणी, म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे। लोकमान्य टिळक स्मारक जे आहे तर ते रत्नागिरी या जिल्ह्यात आहे। पुढील प्रश्न क्रमांक 4, खालील नमूद कोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ नाही, म्हणजे कृषी विद्यापीठ नाही असं म्हटलेलं आहे। तर अकोला येथे म्हणजे बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे, त्याप्रमाणे परभणीला मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे, त्याप्रमाणे इथे रत्नागिरीला देखील कोकणचं जे आहे तर ते म्हणजे कृषी विद्यापीठ आहे इथे देखील। पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणतेही विद्यापीठ नाही आहे। आणि दुसरं कोणतं आहे, अजून राहुरी, जे की अहमदनगर या जिल्ह्यात आहे। चौथं म्हणजे सिंधुदुर्ग जो आहे तर तो ऑप्शन चुकीचा आहे, तर या जिल्ह्यात कोणतेही कृषी विद्यालय नाही, म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे, सिंधुदुर्ग। पुढील प्रश्न क्रमांक 5, रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो, म्हणजे रत्नागिरीहून रायगडला जाताना विचारलेलं आहे। तर आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी आहे, तर हे तर नाही, तर कोणता कशेडी जो घाट आहे, तर हा कशेडी घाट जो आहे तर तो रत्नागिरी जिल्ह्यातून आपण जर रायगडला चाललो तर तो कशेडी घाट लागतो, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे। त्याप्रमाणे कुंभार्ली हा कराड चिपळूण दरम्यान हा घाट आहे, आणि बोर घाट पुणे मुंबई दरम्यान आहे, हे देखील लक्षात ठेवा। तर इथे कशेडी जो घाट आहे तर तो रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना लागतो। पुढील प्रश्न क्रमांक 6, सुवर्णदुर्ग किल्ला कोठे आहे। तर सुवर्णदुर्ग किल्ला जो आहे तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यात म्हणजे विचारलेला आहे। तर सुवर्णदुर्ग किल्ला जो आहे तर तो दापोली या ठिकाणी आहे, कुठे, दापोली या ठिकाणी आहे, म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे, दापोली। आणि विजयदुर्ग एक किल्ला आहे जो की सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे, हे लक्षात ठेवा। तर ते सुवर्णदुर्ग विचारले जो की दापोली या ठिकाणी आहे। पुढील प्रश्न क्रमांक 7, विनायक दामोदर सावरकर म्हणजे विदा सावरकर यांचा जन्म कुठे झालेला आहे। तर म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांचा जो जन्म आहे तर तो निफाड म्हणजे नाशिक या जिल्ह्यातले ते आहेत, कोणत्या, नाशिक या जिल्ह्यात त्यांचा जन्म झालेला आहे, ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न क्रमांक 8, रत्नागिरी जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत। तर आता विधानसभा मतदारसंघ किती आहेत रत्नागिरी जिल्ह्यात, तर एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा। ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे, 5 जे आहेत तर ते विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यात आहेत। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 9, क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता।
तर कोणता आहे तर तो अहमदनगर जो जिल्हा आहे तर तो क्षेत्रफळा दृष्टीने सर्वात मोठा आपला जिल्हा आहे महाराष्ट्रातील. ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. आणि सर्वात लहान कोणता आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. सर्वात लहान क्षेत्रफळाने जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील. पुढील प्रश्न क्रमांक 10. चपराळा अभयारण्य कोठे आहे. तर चपराळा जे अभयारण्य आहे ते गडचिरोली या जिल्ह्यात आहे. तर गडचिरोली ते कशामध्ये दिले तुम्हाला, तर ऑप्शन इथे पाहिलं तर ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. तर चपराळा अभयारण्य जे आहे तर ते गडचिरोली जिल्ह्यात आहे, म्हणून ऑप्शन डी जे आहे तो आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. बक्सारची लढाई कधी झाली. तर बक्सारची लढाई जी आहे तर ती 1764ला झाली. कधी, 22 ऑक्टोबर 1764ला बक्सारची लढाई झाली, ज्याने इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला होता आपल्या भारतामध्ये. आणि 23 जून 1757ला कोणती लढाई झाली तर ती प्लासीची लढाई झाली, हे देखील लक्षात ठेवा. आणि बक्सारची लढाई 22 ऑक्टोबर 1764ला झाली होती. पुढील प्रश्न क्रमांक 12. आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा कोण म्हणून सांगतो आपण. तर आधुनिक भारताचा जो जनक आहे तर तो आपण राजा राममोहन रॉय यांना म्हणतो, ज्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या समाजासाठी भारतातल्या, म्हणून त्यांना आधुनिक भारताचा जनक असे म्हटले जाते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली होती. तर रामकृष्ण मिशन जे आहे तर ते कोणी सुरू केलं होतं तर स्वामी विवेकानंद. तर स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. तर त्याची लिंक जी आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल लिंकनुसार तुम्ही जॉईन करून तिथे तुम्ही फ्रीमध्ये याची PDF मिळवू शकता. पुढील प्रश्न क्रमांक 14. चंपारणमधील शेतकऱ्यांचा लढा टिंबटिंबाशी संबंधित होता. तर चंपारण सत्याग्रह जो होता तर तो कशाशी संबंधित होता तर तो नीळ उत्पादनाशी संबंधित होता आणि तो बिहार या राज्यात होता. आणि त्याचा जो नेतृत्व जे आहे तर ते महात्मा गांधी यांनी केले होते आणि तो नीळच्या विरोधात होता. म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. चंपारण्य सत्याग्रह 1917ला झालता आणि बिहारला झालता, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 15. आकाशवाणी ही कविता कोणी लिहिलेली आहे. तर कोणाची आहे आकाशवाणी ही कविता. तर याचे लेखक जे आहेत तर ते रवींद्रनाथ टागोर आहेत, ज्यांनी आकाशवाणी ही कविता लिहिलेली आहे. तर ते कशामध्ये दिलेलं आहे तर ते ऑप्शन डी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर रवींद्रनाथ टागोर यांनी आकाशवाणी ही कविता लिहिलेली आहे. त्याप्रमाणे बंकिमचंद्र चटर्जी यांचं जे कोणतं पुस्तक आहे तर आनंदमठ या कादंबरीतून, म्हणजे आपण त्यांच्यातून आपलं वंदे मातरम हे गीत घेतलेलं आहे. आनंदमठ बंकिमचंद्र चटर्जी यांच्याकडून. पुढील प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी सर्वात जुनी कोणती घटना आहे. तर आता इथे 4 घटना दिलेल्या आहेत. अमेरिकन क्रांती, फ्रेंच क्रांती, अजून काय दिले रशियन क्रांती आणि पहिले विश्वयुद्ध. तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं त्यातली सर्वात जुनी घटना कोणती आहे तर ती आहे अमेरिकन क्रांती, जी की 1776 दरम्यान घडून आली. त्यानंतर येते फ्रेंच क्रांती 1789च्या आसपास आणि त्यानंतर रशियन क्रांती आणि नंतर जे आहे तर ते पहिले विश्वयुद्ध 1914 ते 1918 दरम्यान झालं. तर ते सर्वात जुनं काय आहे तर ती अमेरिकन क्रांती आहे. ऑप्शन ए मध्ये दिले त्याचं आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 17. खालील विधानांची शक्यता पडताळून त्या खालील पर्यायामधून उत्तराचा योग्य पर्याय निवडा. तर आता आपल्याला खाली घटना दिल्या त्या पडताळायच्या आहेत आणि त्यांचा आपल्याला योग्य क्रम निवडायचा आहे. तर आता पहिले काय दिलेलं आहे, बलवंतराय मेहता समितीने 24 नोव्हेंबर 1957 साली अहवाल सादर केला. आपल्याला योग्य आणि चुकीची विधाने ओळखायची आहेत. तर ह्यातली योग्य निवडायचं. तर हे योग्य आहे. तर बलवंतराय समिती जी होती तर त्यांनी त्रिस्तरीय पंचायत राजची म्हणजे शिफारस केली होती आणि त्या समितीने 24 नोव्हेंबर 1927ला त्यांचा अहवाल सादर केला होता. ब मध्ये काय झाले, अशोक मेहता समितीने 2 स्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती. तर हे देखील बरोबर आहे. 1977 मध्ये अशोक मेहता समितीने 2 स्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती. 3 मध्ये काय दिले, देशातील राजस्थान या राज्यात पंचायत राजचा शुभारंभ 2 ऑक्टोबर 1959 ला झाला. तर बरोबर आहे. नागौर जो जिल्हा होता राजस्थानमधील तिथे पंचायत राजचा शुभारंभ झालेला होता 2 ऑक्टोबर 1959 ला. म्हणजे हे अ ब क तिने देखील बरोबर आहेत. तर ड काय दिलेला आहे, बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था
2 स्तरीय आहे. तर हे चुकीचं आहे, कारण बलवंतराव मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राज म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद म्हणजे असे 3 स्तरीय त्यांनी म्हणजे सांगितली होती. पण अशोक मेहता जे होते तर त्यांनी पंचायत समिती हा घटक वगळावा आणि द्विस्तरीय त्यांनी सांगितली होती. पण बलवंतराव मेहता समितीने त्रिस्तरीय मांडली होती, म्हणून हे ड विधान चुकीचे ठरतं. म्हणजे योग्य काय आहे तर इथे फक्त अ, ब, क ही 3 विधाने योग्य ठरतात. तर ते कशामध्ये दिलंय तर ऑप्शन सी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. वरीलपैकी अ, ब, क जी आहे तर ती योग्य विधाने आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? तर आता इथे सार्वजनिक क्षेत्र दिलेलं आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI म्हणतो ज्याला आपण, जी की भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक मानली जाते. आणि आपली मध्यवर्ती बँक कोणती आहे तर RBI आहे. पुढील प्रश्न क्रमांक 19. हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? तर हत्ती कसा आहे तर तो मांसाहारी आहे का नाही? तर हत्ती हा शाकाहारी प्रकारचा प्राणी आहे, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. कोविड-19 साठी सुवर्ण मानक चाचणी काय आहे? सुवर्ण मानक म्हणजे सर्वात चांगली त्याला आपण म्हणतो. तर ती सुवर्ण मानक जी चाचणी आहे तर त्याला आपण काय म्हणतो? RT-PCR म्हणतो. काय म्हणतो? RT-PCR, जी की शेवटची आणि सुवर्ण मानक चाचणी मानली जाते. म्हणजे यामध्ये जर तो पॉझिटिव्ह निघाला म्हणजे व्यक्ती, तर तो कोरोना पॉझिटिव्ह मानला जायचा, म्हणून तिला सुवर्ण मानक चाचणी म्हटलं होतं, RT-PCR. ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणते तलाव त्यांच्या स्थानाशी योग्यरित्या जुळत नाही? म्हणजे तलाव आणि त्यांचं स्थान हे जुळत नाही असं दिलेलं आहे. तर पहिलं काय दिलेलं आहे? लोणार सरोवर, बुलढाणा. तर हे योग्य आहे. लोणार सरोवर हे उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर आहे, जे की खाऱ्या पाण्याचं आहे, जे बुलढाणा जिल्ह्यात आहे. लोकटक सरोवर, रत्नागिरी. तर हे जी जोडी आहे तर ती चुकीची ठरते, कारण लोकटक सरोवर जे आहे तर ते मणिपूर या राज्यात आहे. तिथे रत्नागिरीचा काही संबंध नाही, म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ती स्थानाशी जुळत नाही, त्याचं आपलं आन्सर असणार आहे. सी मध्ये काय दिले? रंकाळा, कोल्हापूर. तर बरोबर आहे, रंकाळा तलाव कोल्हापूर येथे आहे आणि अंबाझरी तलाव देखील कुठे आहे तर तो नागपूर येथे आहे. म्हणजे इथे चुकीचं ओळखायचं होतं, तर काय आहे तर ते लोकटक रत्नागिरी, कारण लोकटक मणिपूर जिल्ह्यात आहे, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22. भारतातील टिंबटिंब या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. म्हणजे रबर विचारलेलं आहे. तर रबर जे आहे तर ते भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये जास्त तयार होते? तर केरळ या राज्यामध्ये रबराचे उत्पादन जे आहे तर ते जास्त प्रमाणात घेतले जाते, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. रबराचं उत्पादन केरळमध्ये होते. पुढील प्रश्न क्रमांक 23. गोमती, घाघरा आणि कोसी या नद्या टिंबटिंब या नदीच्या उपनद्या आहेत. म्हणजे कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? गोमती, घाघरा, कोसी. तर या 3 ज्या आहेत तर त्या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. कोणत्या? आपल्या गंगा नदीच्या उपनद्या आहेत गोमती, घाघरा आणि कोसी, म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. गंगा नदीच्या या उपनद्या आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झालेला? तर कधीचा जन्म आहे त्यांचा? 19 फेब्रुवारी 1630. तर ती ऑप्शन ए मध्येच तारीख दिलेली आहे तुम्हाला. आणि राज्याभिषेक कधीचा होता? 6 जून 1674ला. पुढील प्रश्न क्रमांक 25. काय दिलेला आहे? सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे? सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी विचारलेलं आहे. तर कोणत्या ठिकाणी आहे तर ती हैदराबाद या ठिकाणी आहे. कुठे? हैदराबाद या ठिकाणी आहे. म्हणजे IPS वगैरे त्यांचं जे आहे तर प्रशिक्षण यामध्ये घेतलं जातं. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय अकॅडमी. ऑप्शन बी जे आहे तर हैदराबाद ते त्याचं योग्य आन्सर असणार आहे. 26. काय दिलेलं आहे? पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर आता सर्वात मोठा आपण कसे ठरवतो? ज्याचा छेद जो मोठा आहे, छेद लहान आहे तो सर्वात मोठा असतो. काय असतो? ज्याचा छेद लहान आहे तो मोठा असतो. तर इथे छेद तुम्हाला 14 दिसतोय, इथे छेद 9 दिसत आहे. त्याप्रमाणे इथे ऑप्शन सी मध्ये इथे तुम्हाला 13 दिसतोय, पण ऑप्शन डी मध्ये तुम्हाला 6 छेद दिसतोय. म्हणजे छेद इथे लहान दिसतोय सर्वात. तर इथे जर तुम्ही भाग घालून जर बघितलं तर 6 18 आणि उरतात किती? 1. म्हणजे 1ला जर परत वर्ण शून्य घेतलं तर 6 मग ती 3.1 याच्या आसपास हे येतं. तर बाकीच्या जर तुम्ही ह्याच्यात काढलं तर ते 3.1 येत नाही. म्हणजेच हा अपूर्णांक जो आहे तर ऑप्शन डी मध्ये दिलेला 19/6
तर तो दिलेल्या चारीपैकी सर्वात मोठा आहे, म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 27. तर प्रश्न काय आहे, सरळ रूप द्या. तर इथे काय दिलेलं आहे, 1/48 गुणिले 100 अधिक 1/100 गुणिले 52 वजा 1/52 गुणिले 48. तर याचं आपल्याला सरळ रूप द्यायचं आहे. तर कसं सॉल्व्ह करतो आपण, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर हे आपण इथे लिहून घेतलेलं आहे गणित. तर आता इथे तुम्हाला 1/100 आणि इथे 1/100 म्हणजे ते ह्या दोघांमध्ये कॉमन दिसते तुम्हाला, म्हणून आपण काय करणार, 1/100 यातून कॉमन काढलं बाहेर. म्हणजे 1/100 कंसामध्ये काय राहणार, हे 1/48 अधिक हे 1/52 राहणार आणि वजा 1/52 गुणिले 48ला ते आहे असं आपण लिहून घेऊयात. तर आता 1/100ला 1/100 परत कंस आपण सॉल्व्ह करून घेतला, तर इथे तिरकस गुणाकार केला आपण. म्हणजे हे 52 एके 52 अधिक 48 एके 48 अधिक 48 गुणिले 52 जर गुणाकार केला तर तो 2496 येतो. म्हणजे हा छेद समान करून घेतला आणि वजा परत 48 गुणिले 52 किती गुणाकार येतो, 1/2496. म्हणजे हे सेमच येईल. परत काय येणार, 1/100ला 1/100 कंसामध्ये काय होणार, तर 52 आणि 48 काय होतं, 100 होतं भागिले 2496 वजा 1/2496. तर आता हे 100ला हे 100 कट होईल, राहील काय इथे 1/2496 राहील आणि हे 1/2496 राहील. म्हणजे दोघातून हे समानच आहे, म्हणजे एकमेकातून गेल्यामुळे काय राहणार, तर हे 0 राहणार. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे, तर याचं 0 येईल. तर इथे ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर याचा आन्सर काय असणार आहे, तर ते 0 असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 28. एका द्रावणामध्ये अ मिश्रण व ब मिश्रण अशा दोन मिश्रणाचे प्रमाण अनुक्रमे 4:3 आहे. म्हणजे अ आणि ब या दोन मिश्रणाचं प्रमाण 4:3 दिलेलं आहे आपल्याला. त्या मिश्रणामध्ये ब मिश्रण 3 लिटर अधिक असल्यास 3 लिटरने अधिक वाढवल्यास नवीन प्रमाण 4:5 होते. म्हणजे अ आणि ब मिश्रण 4:3 प्रमाणात आहे. जेव्हा आपण ब मिश्रणात 3 लिटर नवीन मिश्रण ॲड करतो, म्हणजे 3 लिटर त्यामध्ये ॲड करतो, तेव्हा ते नवीन प्रमाण काय होतं, 4:5 होतं. तर अ मिश्रण किती आहे आपल्याला आता काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर काय दिलेलं आहे, अ व ब मिश्रणाचे प्रमाण सुरुवातीला आपल्याला दिलेलं आहे 4:3 प्रमाणात आहेत. तर आता ते x प्रमाणात आहे असं आपण मानूया. म्हणजे अ चा काय येणार आहे भाग 4x आणि ब चं प्रमाण काय येणार आहे 3x. म्हणजे अ 4x आणि ब 3x आलं. अ छेद ब म्हणजे काय, अस ब किती येणार 4x छेद 3x. आता ब चे मिश्रण काय झालेलं आहे, तर 3 लिटरने अधिक वाढवल्यास, म्हणजे ब चं किती आहे 3x आहे, तर ते 3 लिटरने अधिक वाढवलं तर नवीन प्रमाण काय होतं मग 4:5 होतं. म्हणजे इथे तर आपण पाहिलं तर अ चं मिश्रण किती आहे 4x आणि ब चं किती आहे 3x, पण त्यामध्ये अधिक 3 ॲड केले, कारण 3 लिटर ते ॲड केले तेव्हा काय होतो रेशो 4:5 म्हणजे 4/5 होतो. तर आता इथे आपण काय करतो, तिरकस गुणाकार करतो. म्हणजे 5 ने ह्या 4x गुणलं हे 20x आलं आणि ह्या 4 ने 3x गुणलं 12x आलं आणि 4 गुणिले 3 किती अधिक 12. तर आता x एका साईडला आणायचं, 20x वजा हे 12x होईल आणि हे अधिक 12ला अधिक 12. तर 20x मधून 12x गेले, राहिले काय 8x बरोबर 12. मग x बरोबर काय होणार, हे 12ला 8 भागाकारत जाईल. म्हणजे x बरोबर काय येतं 12 भागिले 8 केलं तर 15/28 असे, पण इथे पॉईंट येणार 1.5. म्हणजे इथे x ची किंमत आपल्याला काय मिळाली 1.5 मिळाली. तर आता अ चं आपल्याला मिश्रण किती आहे ते काढायचं आहे. अ चं किती आहे 4x आहे. मग 4x x ची किंमत आपण आताच काढली आहे 1.5. म्हणजे 4 गुणिले 1.5 जर केलं तर 15 चोक 60 म्हणजे 6 लिटर. तर 6 लिटर जे आहे तर कशाचं, अ चं मिश्रण असणार आहे. म्हणजेच आपला आन्सर काय असेल, तर ते ऑप्शन सी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर अ चे जे मिश्रण आहे तर ते 6 लिटर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. काय दिलेला आहे, एका शेतकऱ्याकडे काही गायी आणि काही कोंबड्या आहेत. जर त्यांचे एकूण डोके 48 आणि पाय 140 असेल तर कोंबड्यांची संख्या किती. तर आता काही गायी आणि काही कोंबड्या आहेत आणि त्यांची डोक्यांची संख्या 48 आणि पायांची संख्या 140 आहे. तर त्यापैकी आपल्याला कोंबड्यांची संख्या काढायची आहे. तर हे कसं काढतो आपण, तर हे अगोदर असली गणित आपण पाहिलेली आहेत. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. काय दिलेलं आहे, शेतकऱ्याकडे काही गायी व काही कोंबड्या आहेत. एकूण डोके किती आहेत, दोघांची संख्या म्हणजे 48 आहेत व एकूण पाय किती आहेत, तर एकूण पाय 140 आहेत. तर 4 पायाचे प्राणी आपण कसे काढतो, तर हे सूत्र तुम्ही पाठच करून ठेवा. 4 पायाचे प्राणी बरोबर काय असतं, पायांची संख्या वजा डोक्यांची दुप्पट भागिले 2 हे सूत्र असतं. तर आता 4 पायाचे प्राणी कोणता आहे, तर गाय आहे. म्हणजे गायीची संख्या बरोबर काय येणार
पायांची संख्या किती 140 वजा डोक्यांची दुप्पट म्हणजे 48 दोन्ही 96 भागिले 2. 140 मधून 96 गेले राहिले किती 44. 44 भागिले 2 म्हणजे किती आलं 22. म्हणजे गायीची संख्या आपल्याला 22 आली. तर आपल्याला कोंबड्यांची संख्या काढायची आहे. तर दोघांची मिळून डोके किती आहेत 48 आहेत. मग कोंबड्यांची संख्या काय असणार आहे तर ह्या 48 मधून ह्या गायीची संख्या 22 वजा करावं लागेल. म्हणजे 48 मधून 22 गेले राहिले किती 26. म्हणजे 26 जे आहेत तर ते कोंबड्या असणार आहेत आणि 22 जे आहेत तर त्या गायी असणार आहे. म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. तर कोंबड्यांची संख्या काढायची होती तर ती किती आहे 26 आहे. पुढील प्रश्न क्रमांक 30. 12 आणि 30 चे तृतीय प्रमाणपद काढा. तर आता तृतीय प्रमाणपद हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर ते आपल्याला काढायचं आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला 12 व 30चं तृतीय प्रमाणपद काढायचं आहे. म्हणजे 12 30 असतं आणि तिसरी संख्या काय असते x. म्हणजे तिसरं पद हे काढायचं आहे. 12 30 x म्हणजे काय करतो आपण मधल्या संख्येचा वर्ग बरोबर इतर दोघांचा गुणाकार म्हणजे 30चा वर्ग बरोबर 12x असं आपण लिहितो. किंवा 12/30 बरोबर 30/x आणि यांचा तिरकस जर गुणाकार केला तर मधल्याचा वर्ग येतो. आणि हे 12x बरोबर 30 × 30 900 येतं. म्हणजे x बरोबर काय येणार आहे 900 भागिले हे 12 भागाकारात जाईल. 12 सती 84 उरले 6 वरून घेतले 0 12×5 60. म्हणजे आपल्याला काय मिळाली xची किंमत मिळाली किती आली 75. म्हणजे 12 व 30चे तृतीय पद काय असणार आहे तर ते 75 असणार आहे. तर 75 कशामध्ये दिले तर इथे ऑप्शन ए मध्येच दिले तुम्ही पाहू शकता. तर 12 आणि 30चे तृतीय प्रमाणपद काय असणार आहे तर ते 75 असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 31. एका व्यक्तीला 8 आंबे खरेदी करण्यासाठी 20 रुपये द्यावे लागतात. तर 1.5 डझन आंबे घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील. तर आता 8 आंब्यासाठी त्याला किती रुपये लागतात 20 रुपये लागतात. म्हणजे 8 आंब्याला जर इथे 20 लिहिलं आपण 20 रुपये लागतात. तर आपल्याला 1.5 डझन आता एका डझनमध्ये 12 असतात. 1.5 डझन म्हणजे काय 12 × 6 18. तर 18 आंब्याची किंमत आपल्याला काढायची आहे. तर तिरकस गुणाकार जर केला तर काय होतं 20 × 18 18 दोन्ही 36 म्हणजे 360 होतं. आणि हे 8 जे आहे तर इकडे भागाकारात जातं. म्हणजे 360 भागिले 8 जर केलं तर 8 चोक 32 उरले 4 8×5 40 किती आलं 45. म्हणजे 8 आंब्याची जर खरेदी करण्यासाठी 20 रुपये लागत असतील तर 1.5 डझन आंबे खरेदी करण्यासाठी आपल्याला 45 रुपये लागणार आहेत. तर हे ऑप्शन सी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तेच आपलं आन्सर असणार आहे 45 रुपये. पुढील प्रश्न 0.4 अधिक 1/0.4 बरोबर किती. तर आता 1/0.4 जर केलं तर ते किती येतं म्हणजे त्याला आपण कसं लिहू शकतो 10/4 असं लिहू शकतो. म्हणजे 10ला जर 4 भागला तर 4 दोन्ही 8 उरले 2 4×5 20 म्हणजे 2.5 येतं. म्हणजे 1/0.4 हे किती आलं 2.5 आलं. आणि हे 2.5 अधिक हे 0.4 किती येतं 2.9 येतं. म्हणजे साधं सिंपल आहे 2.9 याचा आन्सर येणार आहे. तर कशामध्ये दिले तर इथे तुम्ही पाहू शकता. तर ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे 2.9 तेच आपलं आन्सर असणार आहे 2.9. तर काय दिलेलं आहे इथे 15 12 18 24 व xची सरासरी जर 20 आहे तर xची किंमत किती. तर आपल्याला xची किंमत काढायची आहे. मग x जागी कोणती संख्या येईल ते काढायचं आहे. तर आता गणितात काय काय दिलेलं आपल्याला 15 12 18 24 आणि xची सरासरी 20 दिलेली आहे. तर यांची सरासरी म्हणजे काय या सर्वांची बेरीज काय येणार 15 12 18 24 x भागिले 5 बरोबर काय 20. म्हणजे 69 ह्यांची बेरीज जर केली 15 12 18 आणि 24 तर ती 69 येते. अधिक एक्सला अधिक एक्स बरोबर हे 20/5 हे 100 होणार. कारण 5 जे आहे तर ते तिकडे जाणार. सरासरी म्हणजे काय दिलेल्या संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्या 5 आहे म्हणून आपण इथे 5 ने भागलं. तर 69 अधिक x बरोबर 100 आलं. x बरोबर काय होणार 100 वजा 69 म्हणजे किती 31. म्हणजे आपल्याला x ही किंमत काढायची. तर x या जागी कोणती संख्या असणार आहे तर ती 31 असणार आहे. म्हणजे तर 31 जे आहे तर ते ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर तेच आपलं आन्सर असणार आहे 31. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34. दोन संख्यांपैकी पहिली संख्या ही दुसरी संख्येपेक्षा 4 ने लहान आहे. जर पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर 3/5 म्हणजे 3/5 आहे तर त्या संख्या कोणत्या. आता पहिली संख्या आणि दुसरी संख्या यामध्ये काय आहे तर दुसऱ्या संख्येपेक्षा 4 ने लहान आहे. म्हणजे दोघांमध्ये 4चा फरक असला पाहिजे. आणि त्यांचा रेशो किती दिला आहे त्यांनी
तर इथे तुम्ही पाहू शकता तर 3:5 असा रेशो पाहिजे. तर इथे जर पर्यायावरून जर आपण काढलं तर 6/10. आता 6 आणि 10 मध्ये 4चा फरक आहे. रेशो जर काढला तर 2 के 2 2 त्रिक 6 2 पंचे 10 3/5 येतो. म्हणजे आपल्या रेशो किती दिला आहे त्यांचा तर 3/5. म्हणजे आपलं ऑप्शन ए जे आहे तर तेच योग्य असणार आहे. इतर ऑप्शन आता दुसरं जर ऑप्शन तुम्ही पाहिलं 8 आणि 12 4 2 8 4 त्रिकोण 12 2/3 येतो. मग 3/5 पाहिजे. तर ऑप्शन एकच दिसतं आपल्याला ऑप्शन ए तेच आपलं आन्सर असणार आहे. तर त्या संख्या 6 व 10 असतील. पुढील प्रश्न क्रमांक 35. जर √2चा घातांक x बरोबर 64 असेल तर x ची किंमत किती. तर कसं सॉल्व्ह करतो आपण. तर इथे अंडर काय दिले 2चा घातांक x दिलेला आहे आपल्याला बरोबर 64. तर आता दोन्ही बाजूचा आपण काय करतो अंडर घालण्यासाठी दोन्ही बाजूंचा वर्ग करतो. तर वर्ग केला तर हे 2चा घातांक x होणार. 64ला आपण काय वर्ग म्हणजे 64 गुणिले 64 करतो असं लिहू शकतो आपण 64 गुणिले 64. 2चा घातांक x बरोबर 64 गुणिले 64. तर ह्या 64ला आपण काय लिहू शकतो 2चा 6वा घात आणि ह्या 64ला देखील 2चा 6वा घात असं लिहू शकतो. 2चा घातांक x बरोबर 2चा घातांक 6वा घात गुणिले 2चा घातांक 6वा घात. 2चा घातांक x बरोबर ह्या आता मधलं चिन्ह गुणाकार आहे पाया समान आहे तर घातांकाची आपण काय करतो बेरीज करतो. म्हणजे हे 2चा घातांक 6 अधिक 6 म्हणजे किती होणार आहे तर 12 होणार आहे. म्हणजे 2चा घातांक x बरोबर 2चा घातांक 12 म्हणजे हे x बरोबर काय असणार आहे तर हे 12 असणार आहे. म्हणजे तेच आपल्याला काढायचं होतं. तर x ची किंमत काढायची होती तर ती किती आली तर ती 12 असणार आहे. तर याचा आन्सर काय असणार आहे तर ते 12 असणार आहे. तर ते ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही इकडे पाहू शकता. तर ते 12 आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 36. तर इथे देखील अंडर मध्ये दिलेलं आहे पण काय दिलेलं आहे अंडर मध्ये 5चा वर्ग वजा 4चा वर्ग. तर आता अंडर मध्ये 5चा वर्ग किती असतो 25 वजा 4चा वर्ग किती असतो 16. 25 मधून 16 गेले राहिले किती √9 राहतात. मग √9 म्हणजे काय आपण 3 लिहू शकतो. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे 3 असणार आहे. तर इथे ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर आन्सर जे आहे तर ते 3 असेल. पुढील प्रश्न क्रमांक 37. एक कपाट 10,000 रुपयाला खरेदी करून विक्री करण्याचे ठरवले तेव्हा 15% तोटा झाला तर त्या कपाटाची विक्री किंमत किती असेल. म्हणजे 10,000ला विकलं तेव्हा काय झाला तर 15% तोटा झाला. तर त्या कपाटाची विक्री किंमत किती असेल आपल्याला काढायचं आहे. तर आपण कसं काढतो हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर आपल्याला काय दिलेलं आहे कपाटाची खरेदी किंमत दिलेली आहे. किती दिलेली आहे 10,000 रुपये दिलेली आहे आणि त्यावर शेकडा तोटा किती झाला आहे 15% झालेला आहे हे आपल्याला दिलेलं आहे. विक्री किंमत बरोबर काय असतं फॉर्म्युला खरेदी किंमत गुणिले 100 वजा शेकडा तोटा भागिले 100 हे सूत्र असं तुम्ही पाठच करून ठेवा. तर विक्री किंमत बरोबर आता खरेदी किंमत आहे 10,000 गुणिले 100 वजा शेकडा तोटा किती 15 भागिले 100. म्हणजेच हे 2 शून्याला येथे आपण 2 शून्य घालूया. राहिलं काय हे इकडे 100 राहिलं म्हणजे 100 गुणिले 100 मधून 15 गेले राहिले किती 85. म्हणजे 100 गुणिले 85 म्हणजे किती 8,500. म्हणजे त्या कपाटाची विक्री किंमत किती असणार आहे तर ती 8,500 असणार आहे. तर इथे ऑप्शन ए मध्येच दिले तुम्ही पाहू शकता. तर त्या कपाटाची खरेदी किंमत विक्री किंमत जी आहे तर ती किती 8,500 रुपये असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 38. रेल्वे तिकिटांचे दर 20% वाढवले पुन्हा काही महिन्यानंतर ते 10% वाढवले तर मूळ किमतीत म्हणजे मूळ त्या किमतीत किती टक्के वाढ झाली आपल्याला काढायचं आहे. तर किती टक्के वाढ झाली मग पहिल्यांदा 20%ने वाढले पुन्हा 10%ने वाढले. तर आता दोनदा सलग वाढ झालेली आहे. तर ती वाढ आपण किती झाली ती काढायची. तर गणितामध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. काय दिलेलं आहे रेल्वे तिकिटांचे दर प्रथम 20% त्याला आपण x म्हणतो व नंतर 10% म्हणजे त्याला आपण y म्हणायचं. म्हणजे y ने वाढले म्हणजे 10%ने वाढले तर एकूण वाढ आपल्याला काढायची आहे. तर एकूण वाढ बरोबर किती x अधिक y अधिक xy भागिले 100 म्हणजे हा फॉर्म्युला असतो. म्हणजे दोनदा जर वाढ झाली असेल तर x आहे 20 y आहे 10 xy म्हणजे 20 10 200 भागिले 100. तर ह्या 2 शून्याला 2 शून्य गेल्या राहिल्या किती 2 राहिलं आणि हे 20 आणि 10 किती 30 आणि हे 2 किती 32. म्हणजे एकूण वाढ किती झाली आहे तर या तिकिटामध्ये तर ती 32% वाढ झालेली आहे. म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर इथे ऑप्शन सी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर एकूण शेकडा वाढ जी आहे तर त्या रेल्वे तिकिटामध्ये 32% होईल. पुढील प्रश्न क्रमांक 39. रुपये 200च्या वस्तूची किंमत 20%ने वाढवली नंतर ही वाढलेली किंमत 20%ने कमी केली. पहिल्यांदा 20%ने वाढवली और
परत पुन्हा जी वाढलेली किंमत आहे ती 20% कमी केली तर त्या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त असेल. तर आता एकूण वाढ झाली का घट झाली हे अगोदर आपल्याला काढावं लागेल आणि त्याची तुलना आपल्याला त्या वस्तूच्या किमतीशी करावी लागेल. तर कसं सॉल्व्ह करतो आपण? तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे. वस्तूची किंमत किती आहे 200 रुपये आहे. प्रथम वाढ आता आपण अगोदर सांगितलं प्रथम वाढ जाते त्याला आपण x म्हणतो आणि नंतर जी वाढ होते तर त्या नंतरची वाढ किंवा घट होते त्याला आपण y म्हणतो. म्हणजे 20% नंतर घट झाली म्हणजे y त्याला आपण म्हणूया. तर पर्सेंटेजमध्ये वाढ किंवा घट साठी हा फॉर्म्युला असतो. तर आता पहिल्यांदा वाढ झाली म्हणून अधिक x येणार, घट झाली म्हणून इथं वजा y येणार. कारण मागच्या गणितामध्ये बघितलेलं दोन्ही वाढ झालते म्हणून दोन्ही अधिक चिन्ह होते. तर अधिक गुणिले वजा वजा होतो म्हणून वजा xy भागिले 100. तर x ची किंमत 20 आहे, y ची 20 आहे. म्हणजे 20 वजा 20 वजा xy म्हणजे 400 भागिले 100. तर हे 20ला हे 20 कट झालं, राहिलं काय वजा 400/100. आता वजा हे काय दर्शवतं तर ती घट दर्शवतो. मग या 2 शून्याला 2 शून्य गेल्या, राहिल्या किती फक्त 4 राहतं इथे. म्हणजे पर्सेंटेज घट किती असणार आहे तर ती एकूण 4% असणार आहे. तर आपल्याला किमतीमध्ये काय फरक पडेल तो काढायचा आहे. तर वस्तूची किंमत 200 रुपये आहे तर 200च्या आपल्याला काय करावं लागेल 4% काढावं लागेल. 200 गुणिले 4/100 केलं तर 100 × 100 100 दोन्ही 200 आणि 4 दोन्ही किती 8. म्हणजे किंमत जी आहे तर ती काय होणार आहे 8 रुपयाने कमी होणार आहे आणि 4% घट म्हणजे 192 रुपये त्या वस्तूची आता किंमत राहील. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर किंमत जी आहे तर त्या वस्तूची मूळ किमतीपेक्षा 8 रुपयाने कमी होणार आहे. ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 40. एका दुकानदाराने 10 वस्तूंच्या खरेदीवर एक वस्तू मोफत दिली तर शेकडा किती टक्के सूट दिली. म्हणजे 10 वस्तू घेतल्या का तो एक वस्तू तुम्हाला मोफत देतो तर त्याने आपल्याला एकूण सूट किती दिली आहे ती आपल्याला काढायची आहे. मी शेकडा किती टक्के सूट दिली तर कसं काढतो आपण हे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता काय दिलेलं आहे. 10 वस्तूच्या खरेदी किमतीवर आपल्याला काय एक वस्तू मोफत मिळते. म्हणजे एका वस्तूची किंमत 1 रुपये जर असेल म्हणजे 10 रुपयाला तुम्हाला काय मिळतंय तर एक वस्तू म्हणजे 1 रुपये तुमचा फायदा होतो, सूट होते. 1 रुपये तुम्हाला जास्त एक्स्ट्रा मिळते 10 रुपयेवर. म्हणजे 10 रुपयाला जर एक वस्तू असेल तर ते म्हणजे 10 रुपयाची खरेदी किंमत बरोबर काय असणार आहे तर 11 वस्तूची खरेदी किंमत असणार आहे. म्हणजे 10 वस्तू घेतल्या का एक मिळते म्हणून 10 वस्तू बरोबरच 11 वस्तूची खरेदी किंमत असणार आहे. शेकडा सूट बरोबर काय असतं सूट भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तर आता सूट म्हणजे आपल्याला इथे काय एक वस्तू मोफत मिळेल आहे म्हणून आपण जर 1 रुपये किंमत मानली तर 1 येणार त्याची किंमत. आणि खरेदी किंमत किती आहे तर 10 वस्तूची खरेदी किंमत बरोबर काय असता 11 वस्तूची आपल्याला मिळते 10 रुपयामध्ये. म्हणजे 10च्या जागी आपण काय लिहू शकतो 11 लिहू शकतो. म्हणजे हे 11 आलं. म्हणजे 10 बरोबर 11 वस्तू आहेत. 1/11 गुणिले हे 100 म्हणजे काय आलं 100/11. यांचं जर आपण जर भागाकार घालवला तर तो काय येतो 9.1/11 येतो. तर 10 वस्तूंच्या खरेदीवर आपल्याला काय मिळाले एक वस्तू मोफत मिळाले म्हणून आपण 1/11 केलं आणि गुणिले 100 म्हणजे काय आलं 100/11 जी आहे तर ती एकूण सूट असणार आहे. म्हणजेच तर ते ऑप्शन ए मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर 100/11 जी आहे तर त्या वस्तूची एकूण शेकडा सूट असणार आहे. तसेच मित्रांनो तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल फ्रीमध्ये तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. पुढील प्रश्न काय प्रश्न क्रमांक 41. तर इथे काय दिलेलं आहे A बरोबर 63 B बरोबर 18 तर अंडररूटमध्ये A अधिक B कंसाचा वर्ग बरोबर किती. तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे. तर आता जिथे A अधिक B आहे तर तिथे काय ठेवायचं A ची किंमत काय ठेवायची 63 आणि B ची 18. म्हणजे इथे A अधिक B कंसात आहे. म्हणजे 63 आणि 18 किती होतात तर ते 81 होतात आणि हे 81चा बाहेर कंसाचा वर्ग दिलेला आहे. आता हेच अंडररूटमध्ये असल्यामुळे हे अंडररूट आणि हे दोन काय होणार कट होणार. राहतं काय फक्त तर इथे 81 राहतं. म्हणजे साधं सिंपल तुम्हाला दिलेलं काय कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. तर इथे 81 कशामध्ये दिले ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. मग याचं योग्य आन्सर काय असेल तर ते 81 असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 42. तर आता इथे काय दिलं आहे क्यूब रूट काढायचं आहे आपल्याला. म्हणजे इथे घनमूळ काढायचं आहे 24,389चं. तर यासाठी एक शॉर्ट ट्रिक आहे. तर शेवटचा अंक बघायचा 9. तर आता 9 जो आहे तर 1 ते 9 पर्यंत तुम्ही घन करा. तर त्यांचा शेवटचा अंक कोणता आहे तो 9. तर इथे तुम्ही जर 9चा घन केला तर तो किती येतो तर तो शेवटी त्याच्या 9 येतं. म्हणजे किती 729 असतो. म्हणजे हे
9 घ्यायचं. आता घन आपण काय करतो 3 वेळेस गुणाकार करतो म्हणून ह्या शेवटच्या 3 संख्या कट करायच्या. म्हणजे 389 कट करा. राहिलं काय पुढं 24 राहिलं. आता 24 पेक्षा अशी कोणती संख्या आहे की तिचं घनमूळ आपल्याला काढू शकतो आपण. तर आता 3चा घन तर 27 असतो, 2चा घन किती असतो 8 असतो. म्हणजे 8 जे आहे तर ते 24 पेक्षा लहान असं घनमूळ आहे. तर त्याचं घनमूळ घ्यायचं 2 आणि ते जे आहे तर ह्या 9च्या पुढे लिहायचं. काय आलं हे 29. म्हणजे साधी सोपी ट्रिक आहे. तर याचं घनमूळ जे काय असणार आहे 24,389चं तर ते 29 असणार आहे. म्हणजे हा 29चा घन आहे. तर 29 जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 43. 2.5 किलोग्रॅमचे 500 ग्रॅमचे असलेले गुणोत्तर किती? तर आता 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम असतं. मग 2.5 किलोग्रॅम बरोबर काय असणार आहे 2500 ग्रॅम. हे 500 ग्रॅमचे गुणोत्तर काढायचं भागिले 500. 2 शून्याला 2 शून्य गेले, राहिले काय 25 भागिले 5. 5 5 25 म्हणजे काय आलं 5/1 किंवा 5/1 म्हणू शकतो. तर इथे ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर 2.5 किलोग्रॅमचे 500 ग्रॅमची 5/1 हे गुणोत्तर असणार आहे. ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 44. तर आता इथे काय दिलेलं आहे तर कंसामध्ये 2चा घातांक 4 कंस पूर्ण परत मोठ्या कंसा परत त्यांचा घातांक 1/2 परत कंस पूर्ण परत त्यांचा घातांक 1 बरोबर 256 दिले. तर 1 बरोबर किती? तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे? तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर इथे याप्रमाणे आपण हे गणित लिहून घेतलेलं आहे. तर आता इथे घातांकाचा घात असेल तर आपण घातांकाचा काय करतो गुणाकार करतो. 2चा घातांक 4 परत त्याचा घातांक 1/2 4 गुणिले 1/2 परत त्याचा घातांक x 4 गुणिले 1/2 गुणिले x. तर हे बे के बे 2 4 होणार आणि 2 गुणिले x काय होणार 2x होणार. म्हणजे इथे काय राहिलं 2चा घातांक 2x बरोबर आहे 256 ला 256. तर आता हे 256 ला आपल्याला 2च्या घातांकामध्ये रूपांतरित करायचं आहे. म्हणजे 2चा घातांक x बरोबर 2x बरोबर 256. तर 256 ला आपण काय लिहू शकतो तर तो 2चा 8वा घात आहे. 2चा 5 32 2चा 6 64 2चा 7 128 आणि 2चा 8 256. म्हणजे इथे 2चा घातांक 8 बरोबर 2चा घातांक 2x आलं. तर पाया समान आहे म्हणून घातांक देखील समान असतात. म्हणजे 2x बरोबर 8 असं आपण लिहू शकतो. मग x बरोबर काय असणार आहे हे 2 इकडे 8 ला भागाकारात झाले. म्हणजे x बरोबर 8/2 बे के बे बेचूक 8. म्हणजे x ची किंमत काय आली तर ती 4 आलेली आहे. म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर इथे ऑप्शन जे आहे तर ते एच आपला आन्सर असणार आहे. तर x ची किंमत किती असणार आहे तर ती 4 असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45. तर इथे देखील आपल्याला सिम्प्लिफिकेशन दिलेलं आहे. 2चा घातांक 4 गुणिले 2चा घातांक 3 भागिले 2चा घातांक 2 गुणिले 2चा घातांक 5. तर मगाशीच मी सांगितलेलं घातांकाचा घात असेल म्हणजे घातामधलं चिन्ह गुणाकार पाया समान असेल तर घातांकाची बेरीज होते. म्हणजे 4 आणि 3 किती 7. म्हणजे 2चा वर काय येणार 2चा घातांक 7 येणार आणि खाली देखील 5 आणि 2 किती 7. म्हणजे 2चा घातांक 7 येणार. हे दोघाला कट होतं राहतं काय फक्त 1. तर 1 कशामध्ये दिले तर ऑप्शन ए मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर हे सर्व कट होतात घातांक. ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल ए. पुढील प्रश्न क्रमांक 46. तर इथे देखील सिम्प्लिफिकेशनचा हा प्रश्न आहे. काय दिलेला आहे 0.7 a वजा 0.42 a बरोबर 5.6. तर ए बरोबर किती? तर आपल्याला इथे आता ए ची किंमत काढायची आहे. तर आता इथे तुम्ही गणितात दिल्याप्रमाणे पाहू शकता. काय दिलेलं आहे 0.7 a वजा 0.42 a बरोबर 5.6. तर आपल्याला ए ची किंमत काढायची आहे. तर आता 0.7 म्हणजे त्याला आपण 0.70 म्हणतो. म्हणजे 0.70 मधून 0.42 गेले तर इथे आपण वजाबाकी केली तर 0.70 मधून 0.42 गेले राहिले 0.28. म्हणजे हे 0.28 ए बरोबर किती 5.6. मग ए बरोबर काय येणार 5.6 भागिले 0.28. तर आता इथे खाली पॉईंटच्या खाली 2 घर आहेत वर 1 घर आहे. मग आपण काय करतो जर आता 100ने जर गुणलं तर हे काय येणार तर 560 येतं आणि हे खाली 100ने गुणल्यावर 28 येतं. म्हणजे आपण पॉईंट घालून टाकला 28 1 28 28 2 56 वरचं 0 म्हणजे काय आलं 20. म्हणजे 20 जी आहे तर ती ए ची किंमत असणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ऑप्शन ए मध्येच दिले तुम्ही पाहू शकता. तर ए ची किंमत जी आहे तर ती 20 असेल. पुढील प्रश्न. तर इथे देखील आपल्याला सिम्प्लिफिकेशनचं गणित दिलेलं आहे. तर इथे तुम्ही आता पाहू शकता थोडं लहान आहे हे. तर इथे कंसामध्ये 1/216 त्याचा घातांक वजा 2/3 आहे अधिक परत कंसामध्ये 1/256 त्याचा घातांक वजा 3/4 आहे आणि अधिक परत 1/243 त्याचा घातांक वजा 1/5 आहे. तर याची किंमत आपल्याला
काढायचे आहे. तर कसं काढतो आपण हे? तर आता दिल्याप्रमाणे आपण इथे गणित लिहून घेऊया. म्हणजे इथे 1/216चा घातांक वजा 2/3. तर आपण हे गणित इथे लिहून घेतलेलं आहे. तर आता 1/216. 216 काय 6चा घन असतो. त्याला आपण काय लिहू शकतो? 1/6चा घन त्याचा घातांक वजा 2/3. परत अधिक या 256ला आपण काय लिहू शकतो? 4चा चौथा घात म्हणजे 1/4चा चौथा घात. परत कंसाचा घातांक वजा 3/4 दिलेला आहे. आणि या 243ला 3चा 5वा घात असा आपण लिहू शकतो. म्हणजे 1/3चा 5वा घात परत कंस पूर्ण त्याचा घातांक वजा 1/5. तर आता हे खाली 6चा घातांक 1/6चा घातांक 3ला जर आपण वर नेलं तर तो काय होतो? 6चा घातांक वजा 3. आणि हे घातांकाचा घात म्हणजे त्याचा गुणाकार झाला म्हणजे गुणले वजा 2/3 अधिक हे 4चा घातांक खाली 1/4चा घातांक 4 आहे. वर गेल्यावर 4चा घातांक वजा 4 होईल. आणि हे परत घातांक वजा 3/4 आहे म्हणून गुणले वजा 3/4 अधिक हे 3चा घातांक खाली 1/3चा घातांक 5 आहे. वर गेल्यावर 3चा घातांक वजा 5 होईल गुणले वजा 1/5. तर आता इथे वजा 3ला हे 3 गेलं. त्याप्रमाणे 4ला हे 4 गेलं आणि 5ला 5 गेलं. पण इथे वजा वजा काय होतं? वजा गुणले वजा अधिक होतं. म्हणजे 6चा घातांक इथे काय येणार? 2 येणार. परत इथे 4ला 4 कट केलं इथे 3 राहिलं म्हणजे 4चा घातांक 3. आणि इथे 5ला 5 गेलं राहिलं काय? फक्त 1 म्हणजे 3चा घातांक 1 राहिलं. म्हणजे 6चा वर्ग 36 अधिक 4चा घन 64 आणि 3चा घातांक 1 म्हणजे 3. यांची जर बेरीज केली 36 आणि 64 100 आणि 100 आणि 3 किती? 103. म्हणजे याचं जे आन्सर आहे तर ते किती येणार आहे? तर ते 103 येईल. तर ते जे आहे तर ते आन्सर ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. 103 जे आहे तर ते याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 48. 500चे 20% अधिक 280चे 30% वजा 400चे 10% बरोबर किती? तर आपल्याला काय काय दिलेलं आहे? 500चे 20% अधिक 280चे 30% वजा 400चे 10% करायचं आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे आपण लिहून घेतलं. 500चे 20% अधिक 280चे 30% वजा 400चे 10%. आता 500चे 20% म्हणजे 500 गुणिले 20/100. तर हे 2 शून्याला 2 शून्य गेले. 20/5 100 राहिले. तर 280 गुणिले 30% म्हणजे 30/100. ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले. 28 तरी किती? 84 वजा 400 10% म्हणजे किती? तर 40 म्हणजे वजा 40. 100 अधिक 84 किती? 184 आणि हे वजा 40 म्हणजे 184 मधून 40 गेले राहिले किती? 144. म्हणजे याचा आन्सर काय असणार तर ते 144 असेल. तर हे जे आन्सर आहे तर ते ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर 144. पुढील प्रश्न क्रमांक 49. 72 या संख्येच्या किती टक्के बरोबर 9 आहे? तर आता 72च्या किती टक्के म्हणजे आपण जर 100% मानलं तर काय येईल? 72 गुणिले 100% 100/100 बरोबर 9. तर आता मग हे x बरोबर काय होणार? हे 100 तिकडे गुणाकार जाईल. मग 100 गुणिले 9 किती होणार? 900 होणार. आणि 900 भागिले हे काय होणार? 72 होणार. म्हणजे 900 भागिले 72 बरोबर 1 आलं. तर इथे 9ने भाग घालवला आपण. 18ने भाग घालू. 18 ते 18 चौक 72 18 पंचे 90 18 0 0 50 भागिले हे किती? 4 आलं. परत 4 ने जर भाग घालवला तर किती येतं? 4 1 4 उरले 1 वरून घेतले तर 4 2 8 म्हणजे किती येतं? 12.5 येतं. म्हणजे 12.5%. 72च्या या संख्येच्या किती टक्के बरोबर 9 आहे? तर ते 12.5% बरोबर 9 आहे. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 50. 15 सायकलची खरेदी किंमत 25 सायकलच्या विक्री किमती एवढी असेल तर किती टक्के तोटा होईल? म्हणजे आपल्याला काय दिले? 15 सायकलची जी खरेदी किंमत आहे तर ती 25 सायकलच्या विक्री किमती इतकी आहे. तर आपल्याला किती टक्के तोटा होईल ते काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे? तर आता गणितात दिल्याप्रमाणे इथे तुम्ही पाहू शकता. तर काय दिले? 15 सायकलची खरेदी किंमत बरोबर काय दिले? 25 सायकलची विक्री किंमत दिलेली आहे. तोटा बरोबर काय असतं? तोटा किती झाला आहे आपल्याला आता इथे? तर इथे 10 सायकलच्या विक्री किमती एवढा आपल्याला काय झालाय? तोटा झालेला आहे असं आपण म्हणू शकतो या आपण. कारण 15 सायकलची खरेदी किंमत बरोबर काय? 25 सायकलची विक्री किंमत. 25 मधून 10 गेले राहिले किती? 10. म्हणजे 10 सायकलच्या विक्री किमती एवढा आपल्याला तोटा झालेला आहे. मग शेकडा तोटा बरोबर काय असतं? तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तर तोटा किती झाला आहे? 10 सायकलच्या विक्री किमती एवढा आणि बरोबर किती? 25
25 सायकलची विक्री किंमत दिलेली आहे, म्हणून आपण काय करतो खाली 25 घेतो. म्हणजे 10/25 गुणिले 100, 25 एके 25, 25 चौक 100, 10 चौक किती 40. म्हणजे 40% जे आहे तर तो आपल्याला काय असणार आहे, यामध्ये शेकडा तोटा होणार आहे. एकूण किती 40%. म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर ते ऑप्शन सी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर एकूण 40% जे आहे तो या व्यवहारामध्ये तोटा होईल. म्हणजे 15 सायकलची खरेदी किंमत 25 सायकलच्या विक्री किमती इतकी असेल तर एकूण तोटा जो आहे तर तो 40%. तर प्रश्न क्रमांक 51 तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे. 748 ही संख्या सांकेतिक भाषेत 847 अशी लिहिली तर 235 ही संख्या त्याच सांकेतिक भाषेत कशी लिहाल. तर आता इथे कोणती संख्या दिलेली आहे आपल्याला 748. तर 748ला कसं लिहिलेलं आहे त्याने 74847. म्हणजे इथे तुम्ही जर पाहिलं हे 7 शेवटी घेतले आणि हे 8 पुढे घेतले, म्हणजे मधली संख्या मध्येच आहे 4. तर त्याप्रमाणे 235. आता 235ची पहिली संख्या कोणती आहे 2, ही शेवटी जाणार, मधली 3 आहे अशीच राहणार आणि शेवटची पुढे येणार. काय येतं 532. म्हणजे इथे 235 जे आहे तर ती आपण कशी लिहिणार तर ती 532. तर हे कशामध्ये दिले तर ऑप्शन सी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर ते 532 येईल ऑप्शन सी. पुढील प्रश्न योग्य पर्याय निवडा. तर आता इथे एक अक्षर मालिका दिलेली आहे इंग्लिश. तर इथे के एक वेळेस आहे, परत यल 2 वेळेस आहे, यम आता इथे 1 2 3 आता याप्रमाणे हे वाढत चाललेलं आहे. इथे ओ 5 वेळेस आहे. म्हणजे इथे यम जे आहे तर हे के एकदा, यल 2दा, यम 3दा पाहिजे. म्हणजे इथे पहिल्या प्रश्नाच्या जागी यम येणार. आता पुढे यन 4 वेळेस पाहिजे, तर इथे 3 वेळेस दिले, म्हणजे पुढे प्रश्नाच्या जागी काय येणार आहे यन येणार आहे. आता पुढे 5 वेळेस ओ पाहिजे, तर 5 वेळेस ओ दिलेला आहे. आता पुढे 6 वेळेस पी पाहिजे, तर 5 वेळेस पी दिले, म्हणजे हे ते प्रश्नचिन्हा जागी काय यायला पाहिजे पी यायला पाहिजे. मग यम एन पी जे आहे तर ते प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे. तर ते कशामध्ये दिले तर ऑप्शन सी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर यम एन पी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 53. सकाळी 9:15 सुटलेली गाडी ताशी 65 किलोमीटर वेगाने 793 किलोमीटर अंतरावरील शहरात किती वाजता पोहोचेल. तर आता इथे आपल्याला अंतर दिलेलं आहे आणि गाडीचा इथे आपल्याला वेग दिलेला आहे 65 किलोमीटर प्रति तास. आणि गाडी निघालेली आहे किती सकाळी 9:15 निघालेली आहे. तर ती आता किती वाजता पोहोचेल आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर गाडी किती वाजता निघालेली आहे 9:15. म्हणजे सकाळी 9:15 ती निघालेली आहे. तिचा ताशी वेग आहे 65 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे आणि अंतर तिला किती पार करायचं आता 793 किलोमीटर अंतर पार करायचं आहे. तर आपल्याला जाण्यासाठी वेळ किती लागेल हे काढायचं आहे. तर वेळ बरोबर काय फॉर्म्युला असतो अंतर भागिले वेग. तर आता अंतर आपल्याला माहिती आहे 793, वेग आहे 65. मी 793 भागिले जर 65 केलं तर आता इथे 13×5 65 आणि 13×8 उरले 1 वरून घेतले 1, 13×1 म्हणजे 61 भागिले 5 उरतं. 5 नंतर भाग घातला 12×5 60 उरले 1. 1ला जर परत 5ने भागलं तर 5 दूनी 10 म्हणजे किती येतं 12.2. म्हणजे 12.2 हे कशामध्ये आले तर ते तासामध्ये आलेलं आहे. तर 12.2 तासला आपल्याला जर आता पुढच्या 2ला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग त्याला आपण काय करतो 0.2 गुणिले 60 करतो. 60 दूनी 120 म्हणजे हे 12 येतं. म्हणजे 60 गुणिले 0.2 केलं तर ते 12 येतं. म्हणजे 12 तास 12 मिनिटे हे काय तर ते आपल्याला वेळ लागणार आहे. म्हणजे 12 तास 12 मिनिटे आपल्याला वेळ लागेल. तर आपल्याला कधी गाडी निघाली सकाळी 9:15 त्यामध्ये 12 तास 12 मिनिटे. तर 12 तासाने परत काय रात्रीचे 9 होणार. आता 9:15 AM अधिक 12 तास 12 मिनिट म्हणजे सकाळी 9चे रात्री 9 होणार आणि हे 15 आणि 12 किती 27 म्हणजे रात्रीचे 9 वाजून किती 27 मिनिटं होणार. म्हणजे त्या वाजता ती रेल्वे जी आहे तर ती तिथे पोहोचणार आहे किंवा ती जी गाडी आहे तर ती तिथे पोहोचेल. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर आता इथे कशामध्ये दिले 9:27 तर ऑप्शन सी मध्ये तुम्ही पाहू शकता. तर ती जी गाडी आहे तर ती ते सकाळी रात्री 9:27 पोहोचेल. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 54. तर आता इथे विधाने आणि अनुमाने दिलेली आहेत. तर आता हे वेन डायग्रामनुसार आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. तर इथे काय दिलेलं आहे सर्व पाने फुले आहेत. तर आता इथे आपण असं लिहू शकतो. तर हे सर्व पाने म्हणूया. ही जी सर्व पाने आहेत तर ही काय आहे तर ती फुले आहेत. म्हणजे सर्व पाने ही काय आहेत फुले आहेत. पानेला आपण पी लिहूया
आणि फुलेला एफ लिहूया. सर्व पाने काय आहेत तर ही फुले आहेत. आणि 2 मध्ये काय दिले, सर्व फुले फळे आहेत. तर आता सर्व फुले फळे आहेत म्हणजे हे कसं येणार तर हे फळे जे आहेत तर ते म्हणजे फळांमध्ये जाणार, कारण सर्व फुले जे आहेत तर ते फळे आहेत म्हणून हे फळेला आपण FALE लिहूया. तर आता हनुमाने काय दिले, सर्व पाने फळे आहेत. तर आता सर्व पाने ही इथे आहेत पाने बारक्या गोलामध्ये, ती काय आहे तर ती फळे आहेत. तर हे लागतं का योग्य, कारण काही जी पाने आहेत तर ती काय दिली इथे आपल्याला फुले पण आहेत असं दिसत आहे. म्हणजे ऑप्शन ए जे आहे तर इथे योग्य दिसतंय. तर हे थोडं करेक्शन करा, कारण इथे काय दिसतंय सर्व पाने फळे आहेत. तर सर्व पाने दिसत आहे तुम्ही, फळांमध्ये सर्व पाने आहेत म्हणजे सर्व पाने हे फळे आहेत असं आपण दिलेल्या डायग्रामवरून म्हणू शकतो. आणि दुसरं काय दिले, सर्व फळे फुले आहेत. आता सर्व फळे तर इथे फळे आहेत बाहेर, ते फुले आहेत. तर आता सर्व फळे फुले आहेत का, कारण इथे तुम्ही पाहू शकता तर इथे काही जे आहेत तर ते फुले आहेत. सर्व फळे जे आहेत तर ते फुले नाहीत. तर इथे काय आहेत तर इथे बारक्या गोलमध्ये काय दिले तर पाने, म्हणजे काही फळे जे आहेत तर ते आपण पाने आहेत असं देखील म्हणू शकतो. म्हणजे बी अनुमान जे आहे तर ते चुकीचं ठरतं. म्हणजे दिलेल्या 2 अनुमानापैकी फक्त अ जे अनुमान आहे सर्व पाने फळे आहेत तर ते एकच योग्य आहे, म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 55. एका रांगेत श्याम शेवटून दुसरा आहे. म्हणजे श्यामचा नंबर जो आहे तो एका रांगेमध्ये शेवटून दुसरा आहे. राम त्याच्या पुढे 3 विद्यार्थ्यांनंतर उभा आहे. म्हणजे त्याच्या पुढे जो कोण आहे राम आहे तो 3 विद्यार्थी सोडून उभा आहे. महेश हा रामच्या अगोदर 7व्या स्थानावर आहे. म्हणजे रामच्या अगोदर कोण आहे, महेश आहे, जो की 7व्या स्थानावर आहे रामच्या अगोदर. आणि पुढे काय दिलेलं आहे, रांगेमध्ये महेशचे स्थान 9वे आहे. म्हणजे महेश जो आहे तर तो रांगेमध्ये पुढून त्याचा 9वा क्रमांक लागतो. तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत तर आपल्याला हे शोधायचं आहे. तर गणित तुम्ही इथे पाहिलं असेल तर हे लहान करून आपण पाहिलं तर इथे तुम्ही संपूर्ण गणित इथे पाहू शकता. प्रश्न क्रमांक 55. तर आपण आता इथे आन्सर पाहू. तर दिलेली जर माहिती वाचली तर याप्रमाणे आपल्याला आकृती मिळते. श्याम जो आहे तर तो शेवटून दुसरा आहे आणि राम जो आहे तर त्याच्या 3 विद्यार्थी सोडून तो पुढे आहे. म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता इथे 3 विद्यार्थी सोडून पुढे राम आहे श्यामच्या. महेश जो आहे तर तो रामच्या अगोदर 7व्या नंबरवर आहे. म्हणजे महेश आणि राम या दोघांमध्ये किती असणार आहे तर 6 जण असणार आहेत. आणि महेश तो आहे तर तो 7वा आहे. आणि महेशचा जो आहे तर तो पुढून 9वा क्रमांक लागतो. म्हणजे महेशच्या पुढे 8 मुले असणार आहेत. म्हणजे एकूण किती असणार आहेत तर हे पुढची 8 मुले, हे परत हे महेश आणि राम मधली 6 मुले आणि राम आणि श्याम मधली 3 मुले प्लस हे तिघं 1 2 3 महेश राम श्याम हे 3 आणि इथे शेवटचा एक मुलगा, कारण श्याम दुसऱ्या नंबरला आहे म्हणजे हे 1. म्हणजे एकूण 8 आणि 6 14, 14 आणि हे 3 आणि 3 6 20 आणि हे 1 21. म्हणजे एकूण जर तुम्ही रांगेमध्ये पाहिलं तर एकूण किती मुले असणार आहेत तर ती एकूण 21 मुले असणार आहेत. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे ऑप्शन ए मध्येच तुम्ही पाहू शकता तर 21 दिलेलं आहे इथे, तेच आपलं आन्सर असणार आहे. तर त्या रांगेत एकूण जे आहे तर ती 21 मुले असतील. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 56. एके वर्षी बुधवार व गुरुवार हे 2 वार प्रत्येकी 53 वेळा आले होते. ते वर्ष पुढीलपैकी कोणते असू शकते. तर आता एक बुधवार आणि गुरुवार हे जे आहे तर ते 2च वार प्रत्येकी किती 53 वेळा आले आहेत. तर 1 आणि 2 तारीखचे जे वार आहेत तर ते 53 वेळा कधी येतात, जेव्हा ते लीप वर्ष असते. आणि लीप वर्ष नसेल तर फक्त 1 जानेवारीचा जो वार असतो तर तो जो असतो तर तो किंवा कोणताही धरा तर तो 53 वेळेस येतो. पण बुधवार आणि गुरुवार हे सलगचे 2 वार आहेत तर ते 53 वेळेस आलेत. म्हणजे हे कसं असतं, 2 जर वार 53 वेळेस येत असतील तर ते लीप वर्ष असतं. म्हणजे ऑप्शन सी मध्ये तुम्ही पाहू शकता. तर कोणते वर्ष असेल तर ते लीप वर्ष म्हणजे 96, 1996 जे आहे तर ते लीप वर्ष असणार आहे दिलेल्या ऑप्शन 4 पैकी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 57. एका दोरीचे समान 12 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल. तर आपल्याला काय करायचं आहे, एका दोरीचे समान 12 भाग करायचे आहेत. तर ती दोरी जी आहे तर ती किती ठिकाणी कापावी लागेल. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता ही दोरी आहे समजा, तिचे आपल्याला किती 12 भाग करायचे. तर आता इथे जर तुम्ही 1 2 3 4
5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. 11 जर कट मारले तर इथे तुम्हाला काय दिसतंय, तर इकडचा एक भाग, इकडचा एक भाग. तर हे जर मोजले तुम्ही तर हे किती येतात, तर ते 12 भाग येतात. म्हणजे 12 भाग येण्यासाठी किती कट मारावे लागतील आपल्याला, तर एकूण 11 कट मारावे लागेल, तेव्हा त्याचे दोरीचे 12 भाग होतील. म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. तर एकूण 12 ठिकाणी ती दोरी कापावी लागेल, तेव्हाच तिचे 12 भाग तयार होतील. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार. पुढील प्रश्न क्रमांक 58. काय दिलेलं आहे ते, जर आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला माती म्हटले, मातीला हवा म्हटले आणि हवेला अग्नी म्हटले, म्हणजे मातीला हवा म्हटले व हवेला अग्नी म्हटले, तर मासे कुठे राहतात. तर आता मासे कुठे राहतात, तर इथे पाण्यात राहतात. तर आता इथे पाण्याला काय म्हणलं आहे आपल्याला इथे शोधायचं आहे फक्त. तर इथे तुम्ही पाहू शकता, तर पाण्याला काय म्हणलेलं आहे, माती म्हटलेलं आहे. म्हणजे दिलेल्या वाक्यानुसार मासे जे आहेत तर ते पाण्याला माती म्हटले, म्हणून ते कुठे राहतात, तर ते दिलेल्या वाक्यानुसार तर ते मातीमध्ये राहतात. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59. 38 या संख्येत एक संख्या मिळवल्यास मिळणाऱ्या उत्तराच्या व मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागल्यास बाकी 6 उरते, तर ती संख्या कोणती. म्हणजे आपल्याला इथे काय दिलेलं आहे, म्हणजे 38 मध्ये अशी एक संख्या आपल्याला मिसळायची आहे ज्यामध्ये आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे आणि त्याच संख्येने जर भागलं तर उत्तर बाकी काय उरते, 6 उरते. तर आता इथे आपण डायरेक्ट पर्यायावरून हे आन्सर काढू शकतो. आता 4 पर्याय इथे तुम्हाला दिसत आहेत. तर इथे 12 दिसत आहे, 18 दिसत आहे, 14 आणि शेवटचा जो आहे तर तो 16. तर आता ह्या चारीपैकी 4 जर आता 12 जर भागलं तर बाकी किती उरते, 12 दुनी 24, 12 त्रिक 36, बाकी 2 उरते. म्हणजे हे तर आन्सर असणार नाही, कारण बाकी आपल्याला 6 उरवायचे. 18 जर भागलं, 18 दुनी 36, इथे देखील बाकी 2 उरते, म्हणजे हे देखील ऑप्शन असणार नाही. तिसरं काय 14, 14 जर भागलं, 14 दुनी 28, तर इथे बाकी काय उरते, 10 उरते. आणि चौथा काय 16, 16 जर भागलं 38ला, 38ला जर 16ने भागलं तर किती मिळते, 16 दुनी 32, म्हणजे इथे आपल्याला बाकी 6 उरते. म्हणजे असा एकच पर्याय दिसतो जो की ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे, 16. म्हणजे तो जो आहे तर ती कोणती संख्या असणार आहे, तर ती 16 ही संख्या असणार आहे. म्हणजे 38 मध्ये तुम्ही ती जर संख्या मिळवली 16 आणि त्याला परत 16नेच भागलं तर आपल्याला काय मिळणार आहे, तर बाकी जी आहे तर ती 6 उरणार आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल 16. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60. तर काय दिलेलं आहे ते, 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहेत, तर 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती. तर आता सर्व खांब जे आहेत तर ते समान अंतरावर आहेत आणि 16 खांब आहेत. तर 16 खांबातील अंतर आपल्याला किती दिलेलं आहे, तर ते 480 मीटर दिलेलं आहे. तर 5वा खांब ते 9वा खांब या दरम्यानचं अंतर आपल्याला काढायचं आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही येथे पाहू शकता काय दिलेलं आहे, 16 खांबातील अंतर किती दिलेलं आहे, 480 मीटर दिलेलं आहे. प्रत्येक 2 खांबातील अंतर कसं काढतो आपण, तर आता 16 खांब आहेत, म्हणजे प्रत्येक 2 खांबातील अंतर जर काढायचं असेल तर आपण काय करतो, एक खांब त्यातून वजा करतो. म्हणजे शेवटी आणि पहिला यामधला आपण अंतर कधी म्हणजे धरत नाही, सुरुवात कारण 1 पासून होते ना, म्हणून 1 आपण वजा करतो कारण तिथे अंतर 0 असतं. मग 480 भागिले 16 वजा 1 म्हणजे 480 भागिले आपण 15 करतो, म्हणजे 2 खांबातील अंतर आपल्याला भेटतं. 480 भागिले 15 जर केलं तर 15 त्रिक 45 उरले 3, वरून घेतले 0, 15 दुनी 30, म्हणजे हे किती येतं, 32 मीटर. म्हणजे 2 खांबातील अंतर किती आहे, 32 मीटर आहे. तर आपल्याला आता 5 ते 9 या खांबा दरम्यानचं अंतर काढायचं आहे. तर 5 ते 9 या खांबा दरम्यान किती खांब आहेत, तर 6, 7, 8 आणि पुढे 9, म्हणजे इथे 5 आहे. इथे जर तुम्ही पाहिलं 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8 व 8 ते 9, म्हणजे एकूण काय, तर 4 खांब येतात. म्हणजे 4 अंतर येतं आपलं. पण 1-2 खांबा दरम्यानचं अंतर किती आहे, तर ते 32 आहे. म्हणजे 32 गुणिले 4 जर केलं तर ते किती येतं, 128 मीटर येतं. म्हणजे 5 ते 9 या 2 खांबा दरम्यानचं अंतर आपल्याला काढायचं होतं, तर ते किती आलंय, तर ते 128 मीटर आलंय. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर 128 जे आहे तर ते तुम्ही पाहू शकता. तर ऑप्शन ए मध्येच दिलेलं आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 61. श्याम एका बागेच्या केंद्रस्थानी उभा आहे. तिथून तो पूर्वेकडे 14 मीटर अंतर चालत गेला, तिथून उत्तरेकडे 40 मीटर अंतर चालत गेला व
पुन्हा पूर्वेकडे 7 मीटर अंतर चालत गेल्यावर तो दक्षिणेकडे 20 मीटर अंतर चालला, तर आता श्याम मूळ स्थानापासून किती अंतर आहे? तर याची जी आहे तर ती डायग्राम आपण डायरेक्ट पाहूया. तर याप्रमाणे मित्रांनो हे PDF आहे, तर इथे तुम्हाला छोटे इथे संपूर्ण जर पाहायचं असेल तर इथे दिसू शकतं. तर आपण आता याचं डायरेक्ट आन्सर इथे पाहूयात. तर आता काय श्याम कुठे गेला आहे? सुरुवातीला 14 मीटर पूर्वेला गेलेला आहे, म्हणजे इथे तो होता, इथून 14 मीटर पूर्वेला गेला. परत उत्तरेला तो किती गेला आहे? 40 मीटर गेलेला आहे, म्हणजे इकडे तो 40 मीटर गेलेला आहे. परत पूर्वेला तो किती गेलेला आहे? 7 मीटर गेलेला आहे. आणि परत दक्षिणेला तो 20 मीटर आलेला आहे, म्हणजे आपला आता तो इथे आलेला आहे. तर हे आणि हे अंतर आपल्याला आता काढायचं आहे. तर हे काढण्यासाठी आपल्याला काय हे आणि हे माहीत असणं गरजेचं आहे. मग आता एकूण जर पाहिलं तर हे 14 आणि हे 7, हे टोटल किती झालं? तर ते 21 झालं. आणि हे एकूण टोटल 40 आहे. मग ही 40च्या निम्म 20, म्हणजे हे काय असणार? तर हे 20 असणार. म्हणजे ही बाजू 20 आहे, ही बाजू 21 आहे. तर आपल्याला इथे दोघांमधलं अंतर म्हणजे कर्ण, म्हणजे त्याला आपण x मानूया, तर ती x ही किंमत आपल्याला इथे आता काढायची आहे. तर x वर्ग बरोबर काय असतं? 21चा वर्ग अधिक 20चा वर्ग, म्हणजे ह्या बाजूचा एक वर्ग आणि ह्या बाजूचा वर्ग, म्हणजे हा कर्ण वर्ग येणार. x वर्ग बरोबर 21चा वर्ग 441 आणि 20चा वर्ग 400. x वर्ग बरोबर 441 आणि 400 यांची बेरीज केली तर ती 841 येते. 841चे जर आहे तर ते 29चं वर्गमूळ आहे. म्हणजेच हे पायथागोरसचं त्रिकूट आहे 20, 21 आणि 29. म्हणजे x बरोबर काय असणार आहे? तर ते 29 मीटर असणार आहे. म्हणजे तो आता त्याच्या मूळ ठिकाणापासून 29 मीटर अंतरावर असेल. तर आता इथे 29 तुम्ही पाहू शकता, ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. श्याम जो आहे तर तो त्याच्या मूळ स्थानापासून 29 मीटर अंतर दूर आहे. तर ऑप्शन बी आपलं आन्सर आलेला आहे. तर पुढील प्रश्न आपण इथे पाहूयात. एका माणसाची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याची पत्नी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे त्या माणसाची पत्नी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी. आता माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे कोण? ती स्वतःच असणार आहे. तर त्या माणसाचे त्या स्त्रीशी नाते कोणते असेल? तर ती स्त्री जी आहे त्या माणसाची काय असणार आहे? तर ती पत्नीच असणार आहे, कारण ती स्वतःच आहे. तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे ती स्वतः, म्हणजे त्या माणसाची ती कोण असणार आहे? तर ती पत्नी असणार आहे. म्हणजे माणसाचा तो पती आणि ती त्याची पत्नी असणार आहे. तर ते आपल्याला विचारलेलं. तर त्या माणसाशी त्या स्त्रीशी कोणते नाते असेल? तर तो माणूस तिचा पती असेल. ऑप्शन डी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. पुढील प्रश्न क्रमांक 63. मंगळवार 8 ऑगस्ट 1978 रोजी जन्मलेल्या मुलाचा 1996 सालचा वाढदिवस कोणत्या वारी येईल? तर आता 8 ऑगस्ट 1978 साली तो मुलगा जन्मलेला आहे आणि त्याचा 1996 सालचा वाढदिवस आपल्याला काढायचा आहे. तर आता 1978 ते 1996 पर्यंत एकूण किती वर्ष होतात? तर ते 18 वर्ष होतात. तर आता यामध्ये आपल्याला काय करायचं? 18 दिवस, म्हणजे प्रत्येक वर्षी 18 दिवसाने पुढे जातो, म्हणजे हे 18 वर्षाचे 18 दिवस अधिक. आता ह्यामध्ये लीप वर्ष किती येतात? तर 1980 येतं, 84 येतं, 88 येतं, 80, 92 आणि 96, म्हणजे एकूण किती? 5 जे आहे तर ते लीप वर्ष येतात. म्हणजे लीप वर्षाचे एक्स्ट्रा 5 दिवस, म्हणजे 18 आणि 5 किती? एकूण जो वार आहे तर तो एकूण 23 दिवस पुढे जाणार आहे. तर एकूण 23 दिवस जो आहे तर तो वाढदिवस पुढे गेला. म्हणजे त्या 23ला आपण काय करतो? 7ने भागतो. 23ला 7ने भागला, 7 त्रिक 21, उरले 2, म्हणजे बाकी काय उरते? 2 उरते. म्हणजे त्याचा वाढदिवस जो आहे, आजचा कोणता वार आहे त्याच्या वाढदिवशी? मंगळवार आहे. म्हणजे मंगळवारच्या पुढे 2 दिवस, म्हणजे बुधवार आणि कोणता? गुरुवार. म्हणजे त्याचा जो 1996चा वाढदिवस आहे तर तो कधी असणार आहे? तर तो गुरुवारी असणार आहे. तर ते ऑप्शन डी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तेच आपलं आन्सर असेल. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची जर PDF हवी असेल फ्रीमध्ये तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, तिथे तुम्ही PDF याची फ्रीमध्ये मिळवू शकता. तर ते टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. पुढील प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 64. एका वर्तुळाकार टेबलाभोवती स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत व सुनील हे केंद्राकडे तोंड करून बोलत उभे आहेत. अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे, म्हणजे अनिल व सुनील यांच्यामध्ये प्रशांत आहे. दीपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूस असल्यास, दीपक आहे सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूस असल्यास स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण असेल? तर आता दिलेल्या गणिताप्रमाणे आपण आता इथे एक डायग्राम काढूयात. तर ती डायग्राम जी आहे तर ती याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. डायरेक्ट आपण आन्सरच दिलेला आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे? ते वर्तुळ केंद्राभोवती सर्वजण जे आहेत तर ते प्रशांत, अनिल, स्वप्नील, दीपक आणि सुनील याप्रमाणे ते क्रमाने बसलेले आहेत.
तर आपल्याला काय काढायचं आहे, स्वप्नील आता त्याचं तोंड इकडे आहे, तर त्याचा उजवा हात कुठे इकडे असणार आहे. तर स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण आहे ते काढायचं होतं. तर इथे कोण दिसतंय तुम्हाला, अनिल दिसत आहे. म्हणजे तेच आपलं आन्सर असणार आहे. स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण असेल तर तो अनिल असेल. तर अनिलचा जो ऑप्शन आहे तर तो ऑप्शन बी मध्ये दिलाय, तुम्ही पाहू शकता. तर ह्या अगोदर आपण जे गणित पाहिलं होतं म्हणजे वाढदिवसाचं, तर त्याचं तुम्ही एक्सप्लेनेशन इथे पाहू शकता. तर इथे याप्रमाणे ते एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर त्याचा वाढदिवस जो आहे तर तो गुरुवारी येईल. तर याप्रमाणे आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 65 काय दिलेला आहे ते, जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षाची गांधी जयंती कोणत्या वर्षी येणार आहे. तर शिक्षक दिन आणि गांधी जयंती, तर नेहमी लक्षात ठेवा शिक्षक दिन कधी असतो, 5 सप्टेंबर, म्हणजे 5 सप्टेंबर, आणि गांधी जयंती कधी असते, 2 ऑक्टोंबर. तर यामध्ये एकूण 27 दिवसाचा गॅप असतो. 5 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर एकूण 27 दिवसाचा गॅप असतो. तर एकूण 27 दिवसाला जर तुम्ही 7 ने भागलं तर किती बाकी 6 उरते. म्हणजे 6 दिवस आपल्याला त्याच्या पुढे जावं लागेल किंवा 1 दिवस मागे यावं लागेल. म्हणजे हे तुम्ही काय करायचं, डायरेक्ट लक्षातच ठेवायचं. गांधी जयंती आणि शिक्षक दिन या दोघांमध्ये काय असतं तर एकूण 6 दिवसाचा गॅप असतो. म्हणजे शिक्षक दिनला जर जो वार असेल तर तो 6 दिवसांनी डायरेक्ट पुढे जातो किंवा 1 दिवसांनी मागे जातो तो गांधी जयंतीला. आता इथे शिक्षक दिनला कोणता वार दिलाय, गुरुवार दिलेला आहे. गुरुवारच्या पुढे 6 दिवस जावा किंवा मागे 1 दिवस. तर पुढे 6 दिवस गेलं तर कोणता वार येतो, बुधवार, आणि मागे 1 दिवस गेलं तरी बुधवार येतो. म्हणजे 1 दिवसाचा फक्त फरक असतो. पण मागे जर गेलं तर सरळ जर तुम्ही दिवस मोजले तर बाकी 6 उरते, म्हणून सरळ 6 दिवस पुढे जातो. हे तुम्ही लक्षातच ठेवा. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे, बुधवार. पुढील प्रश्न पाहत, प्रश्न क्रमांक 66. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. तर आता इथे काय दिलेलं आहे, 25ला 52, तर 17ला काय. तर इथे 25 जे आहे तर ते उलटं करून लिहिलेलं आहे. 25चं उलटं केल्यावर 52 येतं. त्याप्रमाणे 17चं उलटं केल्यावर काय येतं तर ते 71 येतं. यामध्ये त्याचा आन्सर आहे का, नाही. म्हणजे ही ट्रिक तर काय फॉलो होत नाही. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 25 दोन्ही 50 अधिक 2 किती 52 असतं. त्याप्रमाणे 17 दोन्ही किती 34 अधिक 2 किती यायला पाहिजे 36. तर 36 इथे दिसते पर्यायामध्ये तुम्हाला. तर इथे ऑप्शन सी मध्ये दिसत तुम्ही पाहू शकता. तर 25 दोन्ही 50 अधिक 2 52 असेल तर त्याप्रमाणे 17 दोन्ही 34 अधिक 2 36 येईल. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्नचिन्हा जागी क्रमाने येणाऱ्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर आता आपल्याला इथे प्रश्नचिन्हा जागी काय ते शोधायचं आहे. इथे 25 28 34 43 55 दिलेलं आहे. 25 आणि 28 मध्ये 3चा फरक दिसतोय. 28 आणि 34 मध्ये 6चा फरक दिसतोय इथे. परत 34 आणि 43 मध्ये 9चा फरक दिसतोय. 43 आणि 55 मध्ये 12चा फरक दिसतो. म्हणजे फरक 3च्या पटीत वाढत चाललाय. 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 3 चौक 12 म्हणजे 55 आणि येणारी संख्या यामध्ये 3 15चा फरक असणार आहे. 55 अधिक 15 केलं तर किती येतं 70 येतं. म्हणजे प्रश्नचिन्हा जागी काय येणार आहे तर ते 70 येणार आहे. तर ते ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता, तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 68. तर इथे देखील प्रश्नचिन्हा जागी येणारा आपल्याला पर्याय निवडायचा आहे. तर इथे काय काय दिलेलं आहे, 8/3 दिलेलं आहे, 24/6 दिलेलं आहे. मी 8/3ला 24/6. तर इथे काय केलेलं आहे 8 त्रिक 24 केलेलं आहे. तर इथे काय येणार 10 त्रिक 30 येणार. म्हणजे इकडे सुरुवातीला ऑप्शन वर मध्ये 30 येणार आणि इथे 3 दोन्ही 6 केलेलं आहे. तर इथे 30/30 तर इथे दिलेलं नाही. तर इथे काय केलेलं आहे त्याने 3 अधिक 3 केलेलं आहे. मग इथे तर काय करावं लागेल आपल्याला 15 अधिक 3 करावं लागेल. 15 अधिक 3 केल्यावर काय येतं 18 येतं. म्हणजे 30/18 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. तर ते 30/18 तुम्हाला कुठे दिसतंय तर ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता, तेच आपलं आन्सर असणार आहे. 10/15ला 30/18 येईल. म्हणजे ॲनॉलॉजीवरचा हा प्रश्न होता. पुढील प्रश्न, राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता. म्हणजे राकेशचं तोंड कुठे आहे नाट्यगृहाकडे तो बघत उभा होता. त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती. म्हणजे जिकडे तो बघून उभा होता तर त्याचा डावा जो हात आहे तर तो दक्षिण दिशा दाखवत होता. तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळला. म्हणजे काटकोना म्हणजे 90 डिग्रीमध्ये तो कुठे वळला आहे पण आता तर तो उजव्या साईडने वळला आहे, उजवीकडे वळला. तर आता तो नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूस आहे, मी आता तो नाट्यगृहाच्या कोणत्या बाजूला गेलाय ते आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता सुरुवातीला आपण पाहू शकता त्याच्या डाव्या हाताला दक्षिण दिशा आहे. म्हणजे हे जर आपण तो
कोण त्याचं नाव दिले ते आपण इथे लिहूया. तर तो जो आहे तर त्याचा डाव्या हाताला दक्षिण दिशा आहे आणि आता हे त्याच्यात तो तोंड कुठे नाट्यगृहाकडे आहे. म्हणजे हे जर नाट्यगृह असेल तर त्याचं तोंड ह्या नाट्यगृहाकडे आहे आणि डावी दिशा त्याची दक्षिणेकडे आहे आणि उजवी कुठे आहे उत्तरेकडे आहे. तर तो उजवीकडे 3 वेळेस 90 डिग्रीमध्ये वळला. म्हणजे पहिल्यांदा असा होता, मग परत असा झाला, परत असा झाला 90 डिग्री आणि परत 90 डिग्री होऊन असा झाला. म्हणजे त्याचं तोंड जे आहे तर ते आता कुठे दक्षिणेला आलेलं आहे. त्याच्या उजव्या हाताला तुम्ही इथे पाहू शकता. तर उजव्या हाताला काय दिसते तुम्हाला? नाट्यगृह दिसते. म्हणजे उजवीकडे जर तो 3 वेळेस काटकोनात वळला तर त्याच्या उजव्या हाताला काय येणार आहे? नाट्यगृह येणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर नाट्यगृह आता त्याच्या उजवीकडे आहे. हेच आपलं आन्सर असणार आहे. तर स्क्रीनशॉट देखील तुम्ही याचा काढून घेऊ शकता. म्हणजेच तर कशामध्ये दिलं आहे आन्सर? तर त्याच्या उजवीकडे आहे. ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. तर तो काटकोनात 3 वेळेस फिरल्यास नाट्यगृह त्याच्या उजवीकडे असणार आहे. ऑप्शन डी. पुढील प्रश्न क्रमांक 70. प्रश्नचिन्हा जागी क्रमाने येणाऱ्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे प्रश्नचिन्हा जागी येणाऱ्या आता इथली आकृती आपल्याला इथे शोधायची आहे. तर इथे काय दिले? 6, 18, 72. 6 त्रिक 18, 18 चौक 72. मी 6 गुणुले 3 केले, 18 गुणुले 4 केले, 72 गुणुले आता 5 करावं लागणार. 72 गुणुले 5 जर केलं 7 5 35, 350 आणि हे 10 60. म्हणजे 360 येणार आणि 360 गुणुले 6 जर केलं तर ते 2160 येतं. म्हणजे इथे प्रश्नचिन्ह जागी काय यायला पाहिजे? 72 पंचे 360. मग इथे ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 71. गटात न बसणारे पद ओळखा. तर आता पद काय दिलेलं आहे? ते पारा दिलेला आहे Hg, तांबे Cu दिलेला आहे. त्याप्रमाणे लोह Fe आणि सोडियम Na दिलेलं आहे. तर यापैकी आपल्याला हे गटात न बसणारे पद ओळखायचं आहे. तर यामध्ये कोणता असणार आहे गटात न बसणारं? तर ते पारा असणार आहे. कारण पारा जो आहे तर तो सामान्य तापमानाला द्रव्य अवस्थेत असतात. बाकी जे आहे तर ते स्थायू अवस्थेत असतात धातू. म्हणजे कॉपर, तांबे, त्याप्रमाणे लोह Fe आणि सोडियम Na हे काय असतात? तर ते स्थायू अवस्थेत असतात. पण पारा जर तुम्ही पाहिला तर तो कशामध्ये असतो? तर तो लिक्विड स्वरूपात असतो. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते गटात न बसणारे पद असेल पारा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 72. तर इथे देखील आपल्याला गटात न बसणारे पद ओळखायचं आहे. तर ए मध्ये काय दिले? जवाहरलाल नेहरू. बी मध्ये काय दिले? भुलाभाई देसाई. सी मध्ये काय दिले? तेज बहादूर सप्रू आणि डी मध्ये रवींद्रनाथ टागोर दिलेला आहे. मग हे 4 नावं तुम्हाला दिलेली आहेत. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर याचा आन्सर काय येईल? तर ते येतं रवींद्रनाथ टागोर. तर आता तुमचा प्रश्न असेल की रवींद्रनाथ टागोरच का? कारण हे जे आहे तर ते उत्कृष्ट साहित्यिक म्हणजे हे एक कलाप्रेमी होते किंवा ते एक गीतकार होते, एक गीतकार. आणि बाकीचे जे तिघं आहेत तिघांचा पेशा काय होता? जवाहरलाल नेहरू हे वकील होते, भुलाभाई देसाई हे देखील वकील होते व तेज बहादूर सप्रू हे देखील तिघे वकील. तिघांचा पेशा काय होता? तर वकिली होता. पण रवींद्रनाथ टागोर यांचा पेशा वकील होता का? नाही. तर ते कलाप्रेमी होते किंवा ते साहित्यिक होते. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते रवींद्रनाथ टागोर हे गटात न बसणारं पद असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73. तर आता राज्य व राजधान्या यावर तुम्हाला एखादा तरी प्रश्न विचारला जातो, ते तुम्ही पाठच करून ठेवा. तर मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे. त्याप्रमाणे मिझोरामची कोणती असते? तर ती ऐजवाल असते. तर लक्षद्वीपची इथे का आवर्ती दिलेली आहे? तर इटानगर कशाची आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगा. तर आता मिझोरामची काय असते? ऐजवाल. तर ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तेच आपलं आन्सर असणार आहे, मिझोरामची ऐजवाल. आणि कटक जी आहे तर ती ओडिसाची राजधानी आहे. तर आपला आन्सर काय असणार आहे? मिझोरामची राजधानी ऐजवाल. पुढील प्रश्न क्रमांक 74. लोकसभा 5 वर्षे तर राज्यसभा किती? तर लोकसभेचा काय असतो कालावधी? 5 वर्ष असतो. राज्यसभेचा कोणता कालावधी असतो का? नाही. कारण राज्यसभा ही कधीही बरखास्त होत नाही. म्हणजे ते कायमस्वरूपी सभागृह असते. म्हणून त्याचा कालावधी कोणताही नसतो. म्हणजे आता इथे पर्यायामध्ये तर तसं काही दिले नाही. म्हणजे हे थोडं वेगळं आहे. म्हणजे लोकसभेच्या सभासदांचा कालावधी 5 वर्ष असतो. तर राज्यसभेच्या सभासदांचा किती असतो? 6 वर्ष असतो. म्हणजे सभासदांचा दिलेला आहे, सभागृहाचा नाही. तर सभासदांचा कालावधी जो आहे राज्यसभेच्या सदस्यांचा तर तो 6 वर्ष असतो. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 75. तर इथे काय दिलेलं आहे? तर इथे नातेसंबंधावरील प्रश्न आहे. काय दिलेला आहे? अनघाची आत्या ही प्रियंकाची मावशी आहे. म्हणजे प्रियंकाची मावशी कोण आहे? अनघाची आत्या आहे.
तर प्रियंका आणि अनघाशी म्हणजे प्रियंकाच्या अनघाशी नाते आपल्याला काढायचं आहे. तर अनघाची आत्या कोण असणार आहे, तर ती प्रियंका दिलेली आहे. प्रियंकाची मावशी आहे. अनघाची आत्या जी आहे, तर अनघाची आत्या म्हणजे अनघाच्या वडिलांची बहीण कोण आहे, तर ती प्रियंकाची मावशी आहे. म्हणजे प्रियंकाची जी मावशी आहे ती अनघाची आत्या आहे. तर प्रियंका आणि अनघाचे नाते काय असणार आहे, तर आता प्रियंकाची जी मावशी आहे तर ती देखील काय असणार आहे, तर ती आत्याच असणार आहे तिची, म्हणजे आत्ते बहीण असणार आहे. ती कोण असणार आहे, तर प्रियंका जी आहे तर ती अनघाची कोण असणार आहे, तर ती आत्ते बहीण असणार आहे. म्हणजे दिलेल्या वाक्यानुसार आपण असं सांगू शकतो. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. तर परत एकदा तुम्ही वाचून घेऊ शकता. तर प्रश्न क्रमांक 76, तर इथे काय दिलेलं आहे, पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल. तर हा विरामचिन्हावरती आधारित प्रश्न आहे. तर वाक्य काय दिलेलं आहे, ते गवई बुवा, तर इथे स्वल्पविराम दिलेला आहे. आपण तर कमालच केली. म्हणजे आता हे कसं दिसतं तुम्हाला वाक्य, तर हे गवई बुवा आपण तर कमालच केली, म्हणजे हे याच्या शेवटी काय यायला पाहिजे, तर हे उद्गारवाचक वाक्य आहे. म्हणजे शेवटी उद्गारवाचक चिन्ह येणार. गवई बुवा आपण तर कमालच केली, तर इथे काय यायला पाहिजे, तर शेवटी उद्गारवाचक चिन्ह येईल. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तर इथे उद्गारवाचक चिन्ह यायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 77, पुढीलपैकी अर्धस्वर कोणता आहे. तर हा जो प्रश्न आहे तर तो रद्द करण्यात आलेला होता, कारण इथे आहेच्या जागी काय पाहिजे होतं, नाही असं त्यांनी द्यायला पाहिजे होतं, पण त्यावेळेस हा रद्द झाला प्रश्न. तर इथे अर्धस्वर कोणकोणते आहेत, य, र, ल आणि व असतात. तर इथे र दिलेला आहे, व दिलेला आहे आणि इथे ऑप्शन डी मध्ये ल दिलेला आहे. म्हणजे जो आहे तर तो अर्धस्वर नाही, म्हणजे ते नाही असं द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी आहे दिलेला आहे म्हणून हा प्रश्न रद्द होता. तर इथे नाही पाहिजे, फक्त तुम्ही एवढं करेक्शन करा कोणता अर्धस्वर नाही, तर कोणता ज दिलाय तो नाही. पुढील प्रश्न क्रमांक 78, संधी नियमानुसार विसंगत पर्याय निवडा. तर आता पर्याय काय काय दिलेले आहेत, तर पहिला पर्याय आहे विद्यार्थी. तर विद्यार्थीच काय होतं, विद्या म्हणजे विद्या अधिक अर्थी म्हणजे आ अधिक अ, म्हणजे हे कसं आहे स्वरसंधीचं उदाहरण आहे. विद्या अधिक अर्थी म्हणजे विद्यार्थी. दुसरं काय आहे कविच्छा, कवी अधिक इच्छा म्हणजे ई म्हणजे हे देखील कसं आहे स्वरसंधीचं उदाहरण आहे. तिसऱ्यामध्ये काय दिलेलं आहे सदाचार. तर आता इथे तुम्ही जर पाहिलं तर सदाचार जो आहे सत अधिक आचार असं होतं, म्हणजे हे कसं आहे व्यंजन अधिक स्वर मिक्स होऊन होतं, म्हणून हे कसं आहे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. आणि डी मध्ये सूर्य असतं, सूर्य अधिक असतं, हे देखील स्वरसंधी उदाहरण आहे. म्हणजे विसंगत काय आहे, तर ते सदाचार आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते विसंगत असणार आहे, सदाचार, जे की म्हणजे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. बाकीचे जे तीन आहेत विद्यार्थी, कविच्छा आणि सूर्यास्त हे स्वरसंधी आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 79, महाराष्ट्र माझे राज्य आहे, अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा. तर इथे माझेला इथे अधोरेखित केलेलं आहे. तर माझे हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे, तर ते एक प्रकारचं सार्वनामिक विशेषण आहे. म्हणजे नामाऐवजी जो शब्द वापरतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. त्याचप्रमाणे माझे, तुझे हे कसे झाले, मी, माझे हे कसं आहे सर्वनामिक विशेषणाचा प्रकार आहे. म्हणून माझे जे आहे तर यातून तुम्हाला कोणताही गुण दिसत नाही किंवा हे धातू पण नाही, मूळ धातू साधित हे नाही. म्हणजे माझे काय तर ते सर्वनामिक विशेषण आहे, संख्या विशेषण देखील नाही. तर ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. माझा, माझी, माझे हे कसे सर्वनामिक विशेषण असतात. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 80, पुढीलपैकी प्रशंसा दर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते. म्हणजे ज्यातून प्रशंसा दर्शवली आहे असं केवलप्रयोगी आपल्याला इथे शोधायचं. तर आता इथे ऑप्शन ए मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर भले शाबास म्हणजे पाठीवरती थाप देण्यासाठी आपण म्हणतो भले शाबास. तर हे कसं झालं, एखादी प्रशंसा करण्यासाठी आपण वापरतो. अरेच्या एखाद्या आश्चर्यचकित काय तर झालं किंवा आकस्मित आपल्या तोंडातून शब्द बाहेर निघतो अरेच्या, त्याप्रमाणे अरे म्हणजे हे संबोधून किंवा हाक मारण्यासाठी अरे म्हणतो. आणि ओघे हे ह्यातलं जर आपलं काय विचारले तर प्रशंसादर्शक विचारलेलं, तर ते कोणतं आहे ऑप्शन ए मध्ये दिले भले, तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 81, सम्राट या नामाचे विरुद्धलिंगी नाम कोणते. तर ते थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर सम्राट या नामाचे विरुद्धलिंगी नाम आपल्याला ओळखायचं आहे. तर पूर्वीच्या काळी राजे महाराजे जे होते तर त्यांना सम्राट म्हणत होते, आणि जी राणी जी पदावरती असायची तर तिला सम्राज्ञी म्हटले जायचं. म्हणजे इंग्रजची सम्राज्ञी असं आपण म्हणत होतो. सम्राटच्या विरुद्धार्थी काय असतं, तर ते सम्राज्ञी असतो. ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता, तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 82, त्या प्रचंड वादळात अनेक वृक्ष उन्मळून पडले. तर आता इथे वादळात जो शब्द त्याला अधोरेखित केलेला आहे.
तर अधोरेखित शब्दातील विभक्तीचा कारकार्थ आपल्याला ओळखायचं. तर आता विभक्ती कोणत्या प्रकारात मोडते? वादळात. तर त हा प्रत्यय लागलेला दिसतो तुम्हाला. त वादळात म्हणजे त इ आ त इ आ हे कशामध्ये असतात? तर ते सप्तमी विभक्तीमध्ये असतात हे प्रत्यय. आणि सप्तमीमध्ये काय असतं? अधिकरण असतं. म्हणजे ऑप्शन ए मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. कारकार्थ जो असतो सप्तमीमध्ये अधिकरण असतो. तर ए जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. वादळात जो आहे तर ते अधिकरण आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 83. पुढीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते? तर ऑप्शन दिलेत गजानन, खरे खोटे, त्याप्रमाणे शास्त्र संपन्न आणि गल्लो गल्ले. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता पहिला जो आहे गजानन, तर तो कसा आहे? बहुव्रीही समासाचा उदाहरण आहे. मग गजानन म्हणजे त्याला आपण गणपती म्हणतो. त्याप्रमाणे खरे खोटे म्हणजे खरे किंवा खोटे म्हणजे हे कसं आहे? तर त्याचा आपण काय विग्रह करतो म्हणजे कसं? म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहे. खरे किंवा खोटे, खरे खोटे. आता शास्त्र संपन्न म्हणजे आपण काय म्हणतो? शास्त्राने संपन्न म्हणतो. म्हणजे इथे काय विभक्ती तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे. म्हणजे हेच आपलं आन्सर असणार आहे. तर तत्पुरुष समास कोणता आपल्याला ओळखायचा होता. आणि गल्लो गल्ली म्हणजे प्रत्येक गल्ली म्हणतो आपण. तर हे कसं आहे? तर ते अव्ययीभाव झालं. तर ऑप्शन सी मध्ये दिले शास्त्र संपन्न, तेच आपलं आन्सर असणार आहे. तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणतं आहे? तर ते शास्त्र संपन्न, ऑप्शन सी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 84. भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्माला टिंबटिंब असे म्हणतात. आता आपल्याला कसं दागिने वगैरे घातल्यावर स्त्रियांना शोभा येते, तशी भाषेला सुद्धा शोभा येते. त्या भाषेचा दागिना कोणता? तर त्याला आपण अलंकार म्हणतो. काय म्हणतो? भाषेचे अलंकार म्हणतो. तर ऑप्शन सी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. भाषेला ज्यामुळे शोभा प्राप्त होते तर त्याला आपण काय म्हणतो? भाषेचे अलंकार म्हणतो. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 85. केस या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर आता ऑप्शन काय काय दिलेले आहेत आपल्याला इथे? भूतर, अक्ष, त्याप्रमाणे कुंतल आणि कुंडल. तर आता केसच्या समानार्थी शब्द काय असतो? तर कुंतल. कुंतलला आपण काय म्हणतो? केस म्हणतो. केसालाच कुंतल म्हटले जाते. म्हणजे समानार्थी शब्द काय असणार आहे केसचा? तर तो कुंतल असेल. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 86. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर आता आपण समानार्थी पाहिला, तर आता विरुद्धार्थी शोधायचा आहे. आता काय दिलेला आहे शब्द? विरक्ती हा शब्द दिलेला आहे. तर विरक्तीच्या विरुद्धार्थी काय असतं? तर विरक्तीच्या विरुद्धार्थी असतं आसक्ती. तर इथे ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. विरक्ती त्याच्या विरुद्धार्थी आसक्ती हा शब्द असतो. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. विरक्ती, आसक्ती. इथे बाकीचे दोन जे ऑप्शन आहेत ते चुकीचे आहेत. तर विरक्तीच्या विरुद्धार्थी काय असतं? आसक्ती असतं. म्हणून ऑप्शन बी आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 87. इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ काय? म्हणजे इकडे आड होणे आणि तिकडे विहीर म्हणजे काय म्हणतो? आपण एखाद्या संकटात सापडलो असतो दोन्ही बाजूनी, तेव्हा आपण काय म्हणतो? तर इकडे आड तिकडे विहीर होणे. म्हणजे दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे, त्याला आपण काय म्हणतो? इकडे आड तिकडे विहीर होणे. तर दोन विहिरीच्या मध्ये असणे, तर हे असं काही नसतं. याचा तसा अर्थमय शब्दाचा दिलेला नसतो. अलीकडे आड व पलीकडे. आता म्हणी आणि वाक्यप्रचारामध्ये जो शब्द असतो तो कधीच येत नसतो. मग हे देखील चुकीचं आहे. लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे हे देखील चुकीचं आहे. तर ऑप्शन 1 जे आहे तर तेच आपलं योग्य आन्सर असेल. इकडे आड तिकडे वेळ म्हणजे दोन्ही बाजूने अडचणीत सापडणे. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 88. लहानपणी मी प्राणायाम करीत असे या वाक्याचे क्रियापद ओळखा. म्हणजे कोणतं वाक्याचं क्रियापद किंवा आपल्याला वाक्याचा काळ ओळखायचा आहे. लहानपणी मी प्राणायाम करत असे. तर लहानपणी म्हणजे गोष्ट काय घडून गेलेली आहे, म्हणजे हे भूतकाळातलं वाक्य आहे. करत असे म्हणजे असे याच्यावरून आपल्याला काय दिसतं? तर ती भूतकाळात सुद्धा तो नियमित करत होता. म्हणजे काय त्याला आपण म्हणतो? तर रीती भूतकाळ म्हणतो. काय म्हणतो? रीती भूतकाळ. तर इथे ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिसत आहे तेच आपलं आन्सर असणार आहे. भूतकाळामध्ये जेव्हा तुम्ही सातत्याने गोष्टी करत असता तर त्याला आपण रीती भूतकाळ म्हणतो. म्हणजे लहानपणी मी प्राणायाम करीत असे हे रीती भूतकाळाचं उदाहरण आहे. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89. हरिहर या शब्दाचा समास ओळखा. तर आता हरिहर हा शब्द आपल्याला दिलेला आहे. तर हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? तर इथे दोन शब्द जे असतात त्यांना समान महत्त्व असतं, तर त्याला आपण काय म्हणतो? तर ते द्वंद्व समासाचं उदाहरण आहे हरिहर. म्हणजे ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. बी मध्ये काय दिले? मध्यम पदलोपी समास. मध्यम पदलोपी म्हणजे काय? ज्याची मधली पदे जी असतात ती लोप पावलेली असतात. म्हणजे मुरंबा,
पुरणपोळी म्हणजे पुरण घालून तयार केलेली पोळी म्हणतो. तर या प्रकारचे शब्द आहेत किंवा नातेसंबंध हे मध्यम पदलोपी समासात येतात. कर्मधारय समासमध्ये दोन्ही जे शब्द दिलेले असतात तर ते प्रथमा विभक्तीत असतात. महाराष्ट्र, रक्तचंदन, कमलनयन हे शब्द जे आहेत तर ते कर्मधारय समासात येतात. आणि तत्पुरुष समासामध्ये काय तर ते दुसरे पद महत्त्वाचे असते. तर याचे 6 ते 7 प्रकार पडतात, ते तुम्ही पाहून घ्या. तर आपल्याला काय विचारलेलं आहे तर हरिहर विचारलेलं आहे. तर ते कसं आहे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे, म्हणून ऑप्शन एचं आपलं योग्य आन्सर ठरेल. पुढील प्रश्न क्रमांक 90. मराठी भाषेत एकूण टिंब स्वर आहेत. तर मराठी भाषेत आपल्याला इथे विचारले आहे. तर मराठी भाषेमध्ये एकूण स्वर किती आहेत तर एकूण 14 स्वर आहेत. कोणकोणते आहेत तर सुरुवातीला किती 12 स्वर होते, नंतर 2 ॲड झालेत ॲ व ऑ. म्हणजे एकूण आता सध्याला मराठी भाषेत जे आहे तर ते एकूण 14 स्वर आहेत. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा. किती स्वर आहेत तर 14 स्वर आहेत मराठी भाषेत एकूण, म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. आणि व्यंजने जे आहे तर ती किती आहेत तर ती 34 आहेत. आणि एकूण संयुक्त व्यंजन जे आहे तर ते एकूण 2 आहेत. आणि सध्याला वर्णमालेची जर संख्या जर विचारली तर ती सुरुवातीला हे इंग्रजी ॲड न होता एकूण 50 होते, तर आता 52 वर्णमालेत आपल्या अक्षरे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 91. तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला जर याची जर PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये PDF मिळवू शकता. तर प्रश्न क्रमांक 91 काय दिलं आहे, धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजन आहेत. तर आता धृतराष्ट्र यामध्ये तुम्ही जर विग्रह केला तर एकूण यामध्ये 7 स्वर तुम्हाला सापडतील. किती व्यंजन सापडतील तर तुम्हाला 7 व्यंजने यामध्ये सापडणार आहेत. तर डायरेक्ट आन्सरच तुम्हाला सांगतो 7 व्यंजने यामध्ये आहेत. तर आता धृतराष्ट्र तर ही 7 तुम्ही पाहू शकता. धर, तर, श, ट, र हे जे आहे तर ते एकूण 7 जे आहे तर ते व्यंजने आहेत. तर तुम्ही पाहू शकता धृतराष्ट्र किती 7 आहेत, ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता, तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 92. पागा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द शोधा. तर आता पागा शब्दाबद्दल आपल्याला इथे अर्थ त्याचा शोधायचा आहे. तर आता ऑप्शन ए मध्ये दिले खेळायची जागा, तर त्याला आपण काय मैदान म्हणतो, तर हे तर होणार नाही. बी मध्ये काय दिले गायला ठेवण्याची जागा, तर गायचा काय असतो गोठा असतो, तर पागा नसतो. तर पागा जो आहे तर तो घोड्याचा जो असतो तर तबेल्यालाच पागा म्हटले जाते. म्हणजे घोड्याला ठेवण्याची जी जागा आहे तर त्यालाच आपण पागा म्हणतो किंवा तबेला म्हणतो. तर युद्धभूमी हा देखील चुकीचा शब्द आहे. तर ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे पागा म्हणजेच काय घोड्यांना ठेवण्याची जागा, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 93. खालीलपैकी मिश्र वाक्य निवडा. तर मिश्र वाक्य आपल्याला शोधायचं. तर ए मध्ये काय दिलेलं आहे, त्यांनी निरोप घेतला व निघाले. तर आणि व या विग्रह म्हणजे याने जर जी जोडलेली वाक्य असतात तर ती कशी असतात तर ती संयुक्त वाक्य असतात. म्हणजे हे तर ऑप्शन आपलं आन्सर असणार नाही. पुढील प्रश्न म्हणजे ऑप्शन पाहूत बी. निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या. तर आता जर तर किंवा जर तरी म्हणजे संकेतार्थी वाक्याने शब्दांचे जोडलेले वाक्य आहे तर त्यांना आपण काय म्हणतो तर मिश्र वाक्य म्हणतो. म्हणजे इथे जर तर जरी तरी आलं तर समजायचं की ते मिश्र वाक्य आहे, म्हणून हेच आपलं आन्सर असणार आहे. मिश्र वाक्य कोणतं आहे, निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या. आणि 3 मध्ये काय दिले ते निरोप घेऊन निघाले. तर हे कसं आहे, हे साधं केवळ वाक्य आहे ज्यामध्ये एक कर्ता व एक क्रियापद असतं. दैव देते व कर्म नेते ना ए अन. तर हे असे जे शब्द आहेत तर ते मिश्र वाक्यात नसतात, म्हणून डी देखील चुकीचा ठरतो. तर इथे ऑप्शन बी मध्ये दिले त्याचं आपलं आन्सर असणार आहे निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या. पुढील प्रश्न क्रमांक 94. तू जेवण करणार का या वाक्यात कोणता सर्वनाम वापरलेला आहे. तर तू जेवण करणार का, तर आता इथे तू हा वापरलेला आहे. तर त्याला आपण काय म्हणतो तर जेव्हा 2 व्यक्ती असतात तर आता पहिला दुसऱ्या व्यक्तीला म्हणतो तू जेवण करणार आहे, म्हणजे ते कसं द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. तू, तुम्ही हे कशा आहे तर पुरुषवाचक सर्वनामात येतात. मी, आम्ही हे कसं आहे प्रथम पुरुषवाचक, म्हणजे ते पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार आहेत. तर हा काय तू जे आहे तर हे कोणता सर्वनाम आहे तर ते पुरुषवाचक सर्वनाम आहे, म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूत प्रश्न क्रमांक 95. खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते. तर सार्वनामिक विशेषण आपल्याला शोधायचं आहे. तर आता उडता पक्षी हे कसं आहे धातुसाधित विशेषण आहे.
त्याप्रमाणे निळा मोर, तर मुळा म्हणजे त्याच्याबद्दल म्हणजे हे गुण सांगितले आहे. कसा आहे मोर? निळा आहे. तर हे देखील नाही सार्वनामिक. तर काय? रंगीत कागद, तर हा देखील कागदाचा म्हणजे गुण आहे रंगीत. आणि तो कावळा म्हणजे आता इथे तुम्ही पाहू शकता तो कावळा, तो हे काय तर ते सर्वनाम आहे. म्हणजे हे तो कावळा म्हणजे काय म्हणतो आपण? तो सर्वनामिक विशेषण म्हणतो याला. म्हणजे ऑप्शन डी मध्ये दिले ते आपलं आन्सर असणार आहे. तर सर्वनामिक विशेषण कोणता आहे? तर तो कावळा ऑप्शन डी मध्ये दिले त्याचं आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 96. खालीलपैकी अनेक वचन ओळखा. तर मोती, तर मोती हे कसं आहे? तर एक मोती अनेक मोते म्हणतो आपण, म्हणजे हे कसं आहे? एक वचन आहे. त्याप्रमाणे ससा, एक ससा असेल तर अनेक ससे म्हणतो, तर हे देखील एक वचन आहे. आपल्याला अनेक वचन शोधायचं आहे. पाखरू, पाखरे, तर त्याचं हे देखील एक वचन दिलेलं आहे. गाणे, गाणी, तर हे ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता. हे गाण्याचं एक गाणं असेल तर गाणे म्हणतो आपण, आणि अनेक असेल तर गाणी म्हणतो, म्हणजे हे गाण्याचं गाणी होतं. म्हणजे ते जे आहे तर अनेक वचन असणार आहे. तेच आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन डी. पुढील प्रश्न क्रमांक 97. सीता पुस्तक वाचते या वाक्यात पुस्तक काय आहे? तर आता आपलं कर्ता कसा शोधतो आपण? नारा, नारी, नारे हे प्रत्यय लावतो. कशाला? क्रियापदाला. म्हणजे वाचणारा कोण आहे? सीता. म्हणजे सीता जी आहे तर त्यातलं कर्ता आहे. तर वाचलेलं काय आहे? तर पुस्तक. म्हणजे पुस्तक काय झाले या वाक्यातील? कर्म झालं. आणि वाचते जे आहे तर ते क्रियापद झालं. म्हणजे आपल्याला काय विचारले यातलं? तर वाचते या वाक्यात पुस्तक काय आहे? म्हणजे सीता पुस्तक वाचते, तर पुस्तक हे काय आहे तर ते कर्म आहे. म्हणून ऑप्शन सी मध्ये दिले ते पाहू शकता तुम्ही. तेच आपलं आन्सर असणार आहे. सीता पुस्तक वाचते, तर यातलं पुस्तक जे आहे तर ते काय आहे तर ते कर्म असेल. पुढील प्रश्न क्रमांक 98. झाड या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर आता झाड, ते ऑप्शन काय दिले? आंबा. आंबा झाड आहे का? नाही, फळ आहे. वारू, वारू हे देखील म्हणजे झाडाचा समानार्थी शब्द नाही. तर पादप, झाडला काय म्हणतो आपण? वेल, वेली, वल्लरी किंवा पादप देखील म्हणतो. म्हणजे ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. झाडचा समानार्थी शब्द काय तर तो पादप. वृक्ष नसतो तर वृक्ष असतो. वृक्ष नाही, वृक्ष असतो. वला म्हणजे अर्धा जोडतो आपण त्याला वृक्ष म्हणतो. पादप जे आहे तर तो झाड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 99. तर आता इथे म्हण दिलेली आहे. नाव मोठं, लक्षण खोटं याचा आपल्याला अर्थ काय शोधायचा आहे? तर म्हणी व वाक्यप्रचार हे तुमचे पाठच असायला हवेत, कारण एखादा तरी प्रश्न यावर हमखास विचारला जातो. तर 1 मार्क तुमच्या हक्काचा आहे, त्यामुळे तो टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. तर आता इथे काय दिलेलं आहे? नाव मोठं व लक्षण खोटं. तर आता ऑप्शन काय दिले? भपका भारी, खिसा खाली, हे नाही येत याचं. उथळ पाण्याला खळखळाट फार, हे देखील याचा अर्थ येत नाही. सी मध्ये काय दिले? ओटात एक आणि पोटात एक, तर हा देखील त्याचा अर्थ येत नाही. पण ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता. भपका मोठ्या, पण त्याची प्रत्यक्ष वागणूक कशी असते? भोंगीपणाची असते. म्हणजे नाव मोठं आहे पण वागणूक कशी दिसते का त्या नावाप्रमाणे नाही. म्हणजे भपक्या मोठ्या म्हणजे मोठं बोलायचं, पण प्रत्यक्ष वागणूक कशी? भोंगीपणाची असते. त्यालाच आपण काय म्हणतो? नाव मोठं, लक्षण खोटं. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. तर मित्रांनो, आपल्या या पेपरचा आज इथे शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 100. तर काय दिलेलं आहे यामध्ये? दिलेल्या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. तर आता इथे शब्द समूह काय दिलेला आहे? ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन. तर आता ज्या जमिनीत पीक येत नसतं तर त्याला आपण कोणती जमीन म्हणतो? तर त्याला आपण खडकाळ जमीन म्हणतो. आता खडकात कोणतं तुम्ही वड्यामध्ये जी खडक पाहता किंवा वाळू, त्यामध्ये पीक येतं का? कोणतं नाही, म्हणून त्याला आपण खडकाळ जमीन म्हणतो, ज्यामध्ये पीक येत नाही. तर बागायतमध्ये या तर बागात नावच आहे बागा, तर यामध्ये तर पीक घेतलं जातं. कोरडवाहूमध्ये देखील पीक येतं आणि जिरायत शेतीमध्ये हे शेतीचे प्रकार आहेत. पण खडकाळ जमिनीत जे आहे तर ते पीक येत नसतं. ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे, खडकाळ जमीन.